तुझो विज्ञान मार्गदर्शो लाभय संगा तुझो सौम्या तुझ्या या मंदिरात जमल्या भेटोच्या बलिदान स्तुती तुझी गायतावा मी तुझे नादान भक्ती नुर्बे मौना. बापाचे आणि पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावी आमेन. शांती तुमचे सोवे असो. तुमचे सवे असो. जेजू ख्रिस्त ते म्हज्या भोवमुगाच्या भावानो आनी भयणीनो रेम मंडिकुना आमचो भाव ताच्या जल्माचो वज्रोत्सव आचरण करता आनी ह्या खातीर ताच्या संगता म्हणून देवाक अर्गां दिवच्या खातीर आमकां ताणें आपणें दिलां. आमी ताच्या संगता मेळून देवान ताचेर वचुल्ल्या सर उपकारां खातीर अर्गां बलिदान भेटया. ताचे पासून मागया देव ताका आशिर्वाद दिवं दी, बेसावांनी भरून दी आनी ताचे मुखलें जिवीत बऱ्या भलायकेचे लांब आयुकाचे तशेंच ताची येवजना हातीन धरिल्ली आनी मुखार घेवची ती यशस्वी जावन दीत देवाच्या आशिर्वादान म्हणून आमी ताच्या खातीर मागया. ताच्या कुटुंबाकय देव बेसावन दिवं दी म्हणून आमी मागया. ह्या मिसाचें बलिदान आमी भोंवततान भेटोवच्या खातीर आमची पातकां वळखून देवाची काकूट आनी बक्षाणें मागया. हांव पातकी सर पदवेदार देवा आनी तुमकां बाबा भयणीनो म्हजो गुन्यांव उतारून सांगता. मनान चिंतून तोंडार उतारून वायट आदारून आनी बरें सोडून हांवें जायतीं पातकां केल्यात. हो म्हजो अपराध, हो म्हजो अपराध, हो म्हजो अपराध. ह्या पासून तुगे वचना सावकार बोलयेक सगळ्या देवदूतांक आनी भक्तांक आनी तुमकां भावा भयणीनो म्हज्या खातीर आमच्या सर्वेस्परा देवा लागीं विनंती करा म्हूण प्रार्थना मागता. सर पदवेदार देव आमची काकूट करूं आनी आमची पातकां बक्षून आमकां सासणाच्या जिविताक पावो. आमेन. सोमिया काकूट कर, सोमिया काकूट कर, क्रिस्ता काकूट कर, क्रिस्ता काकूट कर, सोमिया काकूट कर, सोमिया काकूट कर. महिमा देवा, महिमा देवा, महिमा देवा, उंचडी आणि शांती ताच्या इष्टात संसारी. सर्वेश्वरा देवा सर्गीचाराया सर्वपदवेदार देवा बापा आम्ही तुका नमस्कार करता. आम्ही तुका दिन वाजता तुझ्या थोर वैभवापासून आम्ही तुका करता. सोम्या जेजू ख्रिस्ता बापाच्या एकल्या पुत्रा, सोमिया देवा देवाचे शिर्गे तू संसाराचे पाप काढा आमची काकूट कर. तो बापाच्या
उजव्यात पोचलाय, आमचे मागणे मानून घे. कित्या पवित्रज्ञा सांगाती देवा बापाचे महिमे. जेसू ख्रिस्ता येतलोस तू पवित्र, येतलोस तू ईश्वर, येतलोस तू परमेश्वर. आमेन, आमेन, आमेन. प्रार्थूया. बापा सर्व देण्यांच्या दातारा, आमचे सगळे आणि आम्ही सगळी तुवें दिल्लें देणें म्हूण आमी जाणाव. तुज्या मीत मेरनातल्या बळेपणाचे उपकार वळखून घेवंक आनी सगळ्या काळजान आनी सगळ्या सक्तीन तुजो मोग करूंक आमकां शिकय म्हूण आमी मागतां. आमच्या सुम्या तुज्या पुता जेजू क्रिस्ता वरवीं तो खरो देव तुज्या सवे पवित्र आत्म्याच्या एकपणांत जियेता आनी राजवट चलयता शास्त्राच्या शास्त्रा. विधी विवरण पुस्तकांतलें वाचप. परजे लागीं उलोवन मोइजेन म्हळें, तुमकां कल्ती करूंक, तुमची परिक्षा करूंक आनी तुमच्या काळजाच्या गुणायेंत कितें आसा तें समजून घेवंक आनी तुमी ताचे उपादेश पाळटात की ना तें पळोवंक सर्वेस्पर तुमच्या देवान खंयचे रितीन 40 वर्सां तुमकां अरण्यान सोलोवन व्हेली म्हूण उगडास करा. तुमकां ताणें कल्ती केली, तुमी पयलें बुकेशें केलें, उपरांत मान्ना दिवन तुमकां पोसलीं. हें काण कितें म्हूण तुमी जावं तुमचे पुर्वज जावं नेणा आसल्यात. मनीस उंड्यानच न्हय पूण सर्वेस्पराच्या तोंडांतल्यान भायर सरता त्या सप्ता वरवीं जियेता म्हूण दाखोवचे खातीर अशें ताणें केलें. इजिप्त गांवांतली गुलामपणाच्या त्या घराण्यांतली तुमकां भायर काडली, त्या सर्वेस्परा तुमच्या देवाक तुमी विसर नाकात. ताणें तें तुमकां ह्या विस्तार आनी भिरांकूळ अरण्यांतल्यान उज्याच्या, सर्पाच्या, विच्चूच्या आनी तानेच्या गांवांतल्यान सोलोवन व्हेलीं. ताणें तें तुमकां हे उदक नासलेले सुवातेर कठीण निबोर कडपातान उदक दिल्लें. ताणेंच तें ह्या अरण्यान तुमचे पुर्वज कितें तें म्हूण नेनाशिल्ल्या तसल्या मान्ना काणान तुमकां पोसलेलीं. देवाचें उतर हें. श्लोक. सर्वेस्पर म्हजो गवळी कांयच म्हाका उणयना. सर्वेस्पर म्हजो गवळी कांयच म्हाका उणयना. सर्वेस्पर म्हजो गवळी कांयच म्हाका उणयना. पासवो सोरो मेळटा थंय तो म्हाका विशव दिता. निशांत उदका सरशीन म्हाका तो आपोवन व्हरता. म्हज्या जिवाक नव्यान घटाय दिता. श्लोक. सर्वेस्पर म्हजो गवळी कांयच म्हाका उणयना. आपल्या नांवाक जरी तो म्हाका नीट वाटेन चलयता. काळोखाच्या भुयारांतल्यान हांव चलतां तरी कसल्याच वायटाक हांव भियोवचो ना. कित्याक तूं म्हजें सवें आसाय. तुजो दांडो आनी बेत आसा ती म्हाका धैर्य दिता. श्लोक. सर्वेस्पर म्हजो गवळी कांयच म्हाका उणयना. गर्द जेवण म्हज्या दुस्माना हुजीर तुवें तयार केलाय. तेलान म्हजें माथें तूं मागताय. म्हजें कोप बरोवन ओमतता. श्लोक. सर्वेस्पर म्हजो गवळी कांयच म्हाका उणयना. खंडी जावन सगळ्या म्हज्या जिवितान तुजी दया माया म्हजे सवें आसतली आनी सर्वेस्पराचे घरी सदां काळ हांव जियेतलो. श्लोक. सर्वेस्पर म्हजो गवळी कांयच म्हाका उणयना. Alleluia, 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 Alleluia. हरसलो देव आमच्या सोम्या जेजू क्रिस्ताचो बाब, क्रिस्ताचो वे
आमकां सत्या एकवटान सर्गींची सवत्नीक देणी आमच्या होतान ताणें आमकां आशिर्वादांनी भरल्यान. हालेलुया 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 हालेलुया. सर्वेस्पर तुमचे सोबे आसो. तुमचे सोबे आसो. भाग्यवंत लुका प्रमाणे जेजू क्रिस्ताची शुभ वार्ता. महिमा तुका येसुया. तो वडो मोरी म्हणा लागली, म्हजो जीव सर्वेस्पराची वडवीक गाता. म्हजो आत्मो देवा म्हज्या तारवका थंय संतोशान उडता. कित्याक आपल्या किरकोळ चरण दासीचेर ताणें दया दिश्ट घाली. देखून ह्या फुडां सर संतती म्हाका सदैव म्हणून पासारतल्यो. कित्याक सक्तिवंतान म्हजे पासो तो विचित्र कामां केल्यांत. भगेवंत ताचें नांव. आपणाक भियेतल्यांचेर दाखयता तो काकूळत. संतते तावन संतते पर्यान आपल्या बावड्यान ताणें बळ दाखयलां. आपल्या काळजांत वडपण चिंतल्या. खरव्यांक ताणें दुस्पटायल्यात. पदवेदारांक वंशासनां तावन ताणें सकरा घाल्यात आनी किरकोळांक वंश उबारल्यात. भुकेल्ल्यांक ताणें बऱ्या वस्तूंनी भरल्यात आनी ग्रेस्तांक रित्या हातांनी फाटीं धाडल्यात. आमच्या पुर्वजांक दिल्ल्या बसवणेक ताणें पाळो दिलो आनी इस्रायलाक आपल्या साकराक तो आदार दिवन आयलो. उगडास ताणें दवरून दाखयली दया अब्राहामाक आनी ताच्या संततीक सदां काल. मोरी सोडून 3 म्हयने एलिझाबेथे संगता रावली. उपरांत आपल्या घरा फाटीं गेली. देवाचें उतार हे वाखारी तुका क्रिस्ता. रेमंड डिकोना आमचो भाव ताच्या जल्मा दिसाचो वज्रोत्सव आचरण करता. 60 वर्सां ताचें जिवीत तो जियेला आनी देखून देवाक तो अर्गां दिवंक हांगासर आसा. रेमंड एक बरो क्रिस्तांव, बरो मनीस, एक चिंतपी, एक वाग्मी, तो एक बरयणार, तो एक पत्रकर्त, तो एक वकील, तो एक जर्नलिस्ट, पिंगारा पत्राचो मालक तो. अशें जायती बिरुदां ताच्या नांवा सांगत आसात. देवान ताका हें सर्व दिला म्हणून आज तो वळखता तें आमी समजचें. कोणी घर बांदता जाल्यार देवान घर बांदल्या शिवाय बांदप्यान वावुरचें बेश्टें म्हणून किर्तनांत आमी म्हणटा. देखून देव जर तर आमच्या सांगाता ना, आमी कितें केल्यार तें पोंताक पावना. रेमंडान जायते तांच्या जिणेंत सादारणां केल्यांत आनी जायतीं पोंताक पावल्यांत. ताच्या मोरिफात समाजीक ताच्या मोरिफात देवान उतरल्या बेसांवां खातीर आमी देवाक अर्गां दिवया. ताच्या कुटुंबाचेर ताणें ताच्या कुटुंबांत ताणें केल्लो तो त्या कुटुंबा खातीर केल्लो तो त्याग, ताणें दिल्ली सेवा तें आमी उडासाकान आनी हे सर्व ताच्या जिणेंत ताणें बरेंपण जोडूंक ताका साध्य जालां. देखून हे विशेश तरान उडास दवरून देवाक तो आज आमच्या सांगाता मेळून अर्गां दिता. 60 वर्सां म्हणटना फाटीं पळोवन देवाक अर्गां दिवचें, बोवारी पळोवन संतोश पावचें, मुखार पळोवन
बरोबरशान मेटां काडची. तीन संगती आयच्या दिसा उडासाक आमी हाडूंक जाय. फाटीं पळोवन देवाक अर्गां दिवची. रेमंड फाटीं पळयतना ताची सगळी जिणे देवाच्या बेसांवांनी भरलेली, जायत्या संतोशाच्या गडीतांनी विणलेली ती ताची जिणी म्हणून तो समजता. जिणयेंत ताका जायते संतोश मेळ्ळ्यात, जायतें बरेंपण ताणें जोडलां आनी त्या पासत देवाक तो अर्गां दिता. कश्ट बेजाराय जिणयेंत एका नाण्याच्या दोन कुशी आशिल्ले बरी, पूण कश्ट बेजाराय सलवणी ताचे जिणयेंत ताका मेळ्ळी आसतली, पूण बरेंपण संतोश यशस्वी तें ताका मेळिल्ल्या कश्टां वयर तें जैत व्हरून संतोश ताच्या जिणयेंत तो ताणें जोडूंक तो शिकला. स्पॅनिश भाशेन एक गाद आसा, वन who does not look back at what he comes from will not be able to go for the future. कोणी एकलो आपूण खंय तावन आयला म्हणून फाटीं पळोवंक शकना जाल्यार मुखार वचूंक तो शकना. फाटीं पळोवन कितें आपणें केलां तें मोती काडन असल्या दिसा संतोश पावचें तें गरजेचें. आनी हें सर्व तें करूंक साध्य केल्ल्या देवाक चोय उडास काडन ताका अर्गां दिवचें भोव सर गरजेचें. जल्मा दिसा प्रत्येक तरान 60 वर्सांचो जल्मा दीस वज्रोत्सव जिणयेचो एक घट्ट विशेष महिला पतर जिणी सुरू जाल्ली आनी मुखार वचून 60 वर्सांक तो पावला. तो एक जिणयेचो एक विशेष महिला पतर आनी ह्या जिणयेंत ताणें केल्लें साधन फाटीं पळयतना ताका संतोश पावोवंक एक वाजबी कारण जाता. आयच्या पयल्या वाचपांत आमी पळयता इस्रायल परजेक सडवण हाडुल्लो तो आमचो सोमी ताका तांकाचे कडेन उलोवन म्हणटा, इस्रायल परजेक 40 वर्सां अरण्यांत मोइजेन हाडलो. आनी अरण्यांत म्हणटा पयले वाचप म्हणटा तांकां कश्टाच्या वेळार अनवराच्या वेळार देव सांगाताच आसलो. मान ना दिवन ताणें ताची भूक थांबयली. कडपतावन उदक दिवन तान बागयली. वत तांकां लागना म्हणल्या खातीर मोडाचो खांबो आनी रातीक उजवाड येवच्या बरी येवच्या मेळच्या खातीर तांकां उजवाडाचो खांबो ताणें तशें दिवन देवान तांची राखणणी केली. देवान तांकां सांबाळलें. कश्ट तांकां आयिल्ले अनवरां आयिल्लीं हें सर्व तांचें जिवीत रुपीत करूंक ताका साध्य जालें. आनी तशेंच संतोशा सांगता दूख कश्ट आयिल्ले आमकां आमच्या जिणयेंत आमचें जिवीत रुपीत करूंक एक साधन जावंक पावता म्हणलें आमी समजोन काडगेचें. रेमंड तेच्या जिणयेंत 7 वर्सां जायते बरेंपण ताणें सोम्यातावन जोडलां. बेसांवां सोम्यांत गेल्यांत बरें कुटुंब ताका दिलां. कुटुंबाच्या साद्यांचो मोग ताका मेळ्ळा. कुटुंबांतय आनी तशेंच समाजांत ताणें सेवा दिल्या, बरें केलां, कुमक केल्या, गरजे खातांत तो पावला. आनी हें ताच्या जिणयेंत ताणें केल्लें बरेंपण ताणें आज उडासा काडन देवाक अर्गां दिवंक पावो, संतोश पावोवंक पावो.
बोवारी पळोवन संतोष पावचे. बोवारी ताचे इश्ट मंत्र ताचे हितचिंतक ताच्या संगता वावुरलेले ताका कश्टाच्या वेळार हात दिवन मुखार धैर्यान मुखार वचोंक कुमोग केल्ले अशे जायते जण ताका आसात. ताणें सांगिल्लें आसा आयच्या ह्या जुबलेवाक जायत्यांनी कुमोग कर्ण हात दिला अशें म्हणून. ताचे म्हणटाना जायते हितचिंतक जायते इश्ट जायते बरे मनाचे मनीस ताका कुमोग केल्ले आसात. बोवारी पळयतना संतोष पावचे सर्व ताका केल्ल्या उपकारां खातीर ताच्या इश्टा मंत्रां खातीर आनी कुटुंबाच्या साद्यां खातीर आनी हे बोवारी पळोवन संतोष पावचे. एकलो कॅन्डल करतलो. कॅन्डलां करून इगर्जांक वांटतालो आनी इगर्जो ताची कॅन्डलां उपेग करतालो. एकलो ताचेर म्हणटा आनी सैबा तूं कॅन्डलां करताय जायत्यांक तूं उजवाड दिताय पूण तुज्या जिणेंत मस्त मोडां आयल्यान न्ही ताच्या वशांत तूं तुवें चिंतलाय गी. तो म्हणलो कॅन्डल ते आपणाकच खरगोन दुसऱ्यांक उजवाड दिता तितल्यांच. आनी हांवें तशेंच म्हजी जिणी हेरांक उजवाड दिवच्या खातीर हांवें ती उपयोग करची. म्हज्या विशयांत हांव चिंतूंक वचना पूण हांव हेरांक तांच्या जिणयेंत उजवाड कशें दिव्येत तें हांव पळयतां. रेमंडान तेंच पळयचें. हेरांक हांवें कशें कुमोग करी येता, कशें तांकां उपकाराक पडी येता, कशें तांच्यो गरजो हळू करी येता. बोवारी पळोवन संतोष पावचे आनी कशें म्हजी जिणी हेरांक उपकाराक पडचे बरी ती हांवें उपयोग करची म्हण. मुखार पळय मुखार कितें म्हणलें आमी कोणूच नेना पूण आमकां बरवसो दिता. ह्या जुबल्याच्या वर्साचो ध्येय बरवसो आमकां निराश करिना. कित्याक तो बरवसो निराश करिना? जर तर आमचो बरवसो जेजू क्रिस्ता थंय अखंड आसा, घट्ट आसा. जेजू क्रिस्त जैते वंत जाला, ताणें जैत जोडला आनी ताच्या वयल्यान ताचेर कोण बरवसो दवरता बिलकूल तो निराश जायना. तो यशस्वीच जाता. यशस्वीच्या मेटांनीच जो मुखार येता देखून बरवसो मुखार बरवशान मेटां तुवें काडची. 60-70 पोंडा भितर म्हण म्हणटात ते आतां चलना. ते आदी ते म्हणटाले कित्याक म्हळ्यार पवित्र पुस्तक जर आमी पळयता देवान अब्राहामाक वेंचलो 70-52 वर्सांच्या प्रायर ताणें ताची बसावणी केली. ताच्या पुता ताका इजाक जल्मतलो म्हणून. आनी मोइजे 80 वर्सांच्या प्रायर इस्रायल परजा बंदडीत आसल्ल्यांक सोडोवच्याक देवान वेंचली. जायते सायंटिस्ट आसात, जायते पेंटर्स, आर्टिस्ट, म्युजिशियन्स आसात. ते पुरा उतार प्रायर पावल्ल्या वेळार ते जायते नावाडीक जाल्ले. लुई पास्चर पिशा पेट्याक वकात सोदून काडलो. तुज्या उतार प्रायर ताणें केल्ले. मायकल आंजेलो नवोदीक पेंटर वाटिकनांत सिस्टन चापल सगळें पेंट केल्लें. नवोदीक पेंटींग ताचें म्हातारो प्रायर मुसर तें करून तो आसलो. आनी लॉंग फेलो म्हणलो तो बरयणार तो बरोवनूच आसलो. सरप्रायज जाल्ली. एकलो विचारता तूं इतल्या प्रायर तूं आनी बरोवन आसाय कशें तुका साध्य? तो म्हणलो वळे म्हज्या आंगणांत पळय तो रूख तो म्हातारो पूण फळ दिता. कशें फळ दिता? ताका आसात फांटे ते तरणे फांटे कोंबरे आनी त्या फांट्या मुखांत हांव म्हातारो वय पूण म्हजी मोत तरणाटी, म्हजे हात पाय सगळे बारीच
तरणाट्या प्रायांतच ते आसात आनी तेच्या जाल्यार हांव हें करूंक शकता म्हणून रेमंड तुजी 60 जालें जाल्यार तुजो जिणेचें आनी एक चॅप्टर आतां सुरू जाला तुवें तो आतां उर्बेन हुरूप घेवन तो मुखार वर्साचें आनी अशें तुवें कितें करूंक आसा तें कर्ण यशस्वी जोडीचे देव तुज्या सांगाता सदांच आसतलो देवाक उलो मारन देवाचेर पात्येनी दवरन तूं बरोवशान तूं जियेशी जाल्यार तुका साध्य जातलें अखेर करतना पयलें देवाक तुवें अर्गां दिवचें हे 60 वर्सांचें एक देणें तुका दिलें आनी हो हांगासर जुबले आचरण करूंक फावो केलें देवाक जावं अर्गां दुसरें बरोवशान तुवें मुखार वसाचें बरोवसो खंडीत तुका निराशी करचो ना आनी दुसरें हेरांच्या जिणेंत तुवें बरोवसो तांकां दिजे जायते जाणांक कश्ट आसात ताण पळोवचें काळोखूच उजवाड तांकां दिसना कश्टच अनवरांच आनी केदाळे दुखांतच तसल्यांक तुवें बरोवसो दिवचें एक मिसा म्हूण तुवें काणगेचें बरोवशाचो मनीसत्व हेरांक बरोवसो दिजे तिसरें तो उजवाड हेरांक दिजे उजवाड तुवें जोडलाय तुज्या जिणेंत उजवाडांत तूं जियेलाय देवाची बेसांवांनी तूं चडांत चड उजवाडांत तुजे जिणी तुवें परजळाची केल्याय हेरांच्या जिणेंत तो उजवाड तसो उजवाड तांकां मेळ्ळासो तुवें वावरिजे आनी अशें तूं करता आसतना देव सदांच तुज्या सवय आसतलो बरो जल्मा दीस तुका मागता हॅपी बर्थडे आनी देवाची आशिर्वादां भरपूर तुजेर तो वचून दी तुका आनी तुज्या कुटुंबाक तो आशिर्वादांनी भरून दी आमेन. पावटाची प्रार्थना आमची मागणी आमच्यो गरजो देवाक आतां समर्पया. सर्गींच्या बापा पवित्र सभेचो वडील पापा साहेबाक सर्व गोबल्यांक याजकांक आनी धार्मिकांक तुजी कृपा दी तांच्या हाता खाल आसचे तुजे परजेक आत्मीक मार्गदर्शन दिवंक तुज्या बेसावनी तांकां बर म्हूण मागता हांव. बापा आमचे मागणे आयक. बाबा आमचे मागणे आयक. आमच्या राजकीय फुडाऱ्यांनी जात मत भास म्हणलो भेद करिनासतना सर्वांचे उदरगते खातीर बरी योजना मांडून हाड ती सुफळ जायशें वावरूंक तांकां तुजे कृपेन बर म्हूण मागता हांव. बाबा आमचे मागणे आयक. पिडे शिडेन आनी हेर कश्टांत आसच्या सर्वांचेर तुजी काकुळतीची बेसांवां घाल. तांची पिडा गूण कर. तांची सेवा सक्री करतल्यांक मोतीची आनी कुडीची बरी भलायकी दिवन तुज्या आशिर्वादांनी बर म्हूण मागता हांव. बाबा आमचे मागणे आयक. आमच्या भुरग्यांनी आनी युवजनांनी देवबिरांतीचे वाटेन चमकूंक वडिलांक तशेंच समाजीक बरो फुडार रुपीत करूंक कामाचे सोदनेर आसलेल्यांक फावो तें काम आनी बद्रती फावो कर म्हूण मागता हांव. बाबा आमचे मागणे आयक. रेमंड डिकोनाच्या ह्या बागी दिसा ताच्या संतोषांत वांटली जावंक ह्या येवकरिस्ताच्या बेवारी हजर जाल्ल्या सोमेस्तांची कुटुंबां मोगाची समाधानाची बिडारां जावं म्हूण मागता हांव. बापा आमचे मागणे आयक. भोव मोगाळ बापा ही आमची थोडी मागणी हांगासर तुज्या मुखार आमी दवरल्यात ती तूं दयेन स्विकार कर. ताचे सवय आमकां आमच्यो गरजो आसात आमच्या काळजांत त्यो लिपोवन आसात त्यो काळजांत तावन आमी तुका भेटयता त्यो तूं जाणाय त्योय तूं दयेन मानून घे. आमकां तुवें आमचें जिवीत दिलाय तें जिवीत तुवें आमकां दिल्लें देणें म्हूण आमी सर्व वळखता. आज रेमंड ताचो जल्मा दिवस 60 वर्सांचो वज्रोत्सव आचरण करून तुवें ताका फावो केलें. देव त्या पासत तुका ताच्या संगता म्हणून आमी अर्गां दितना
ताचेर तुजें बेसांव घाल, बरी भलायकी, लांबावक आनी मोतीन संतोश आनी कितें तो हातीन धरता तें पोंताक यशस्वी तुज्या कुशे प्रमाणे जावन दी म्हूण आमी आशेता. आमकां समेत सांग तुजें आशिर्वाद दी. आमी हर एकल्यान तुवें आमकां दिल्लें देणें आमचें जिवीत बऱ्या तरान तुज्या कुशे प्रमाणे तुका मेजचोवचें बरी आनी पेल्याक उपकारचें तसलें सेवेचें जिवन जियोंक आमकां फावो कर. क्रिस्ता आमच्या सुमया वरवीं. आमेन. कानिको घेऊन आमी आयल्या बाबा, ओपून दिता त्यो तुका, भक्तीपणाचो करतो बाबा, स्वीकार तू करे बाबा. उदारपणी आमी काणी कल्पिता, स्वीकार करू लाभय देणीच गीता. गे बापा काणिको, गे बापा काणिको, काणिको घेऊन आमी आयल्या बापा, ओपून दिता त्यो तुका, भक्तीपणाचो करतो बापा, स्वीकार तू करे बापा. म्हज्या भावां भयणीनो, म्हजें आनी तुमचें हें बलिदान सरपदवेदार देवा बापाक मानता तसलें जावं दी म्हूण मागात. हे तुमच्या हातांतलें बलिदान आपल्या मनाक आनी महिमेक आनी आमच्या पवित्र देवाक सर्वेस्पर मानून घेव. भोव मोगाळ बापा, तुवें केल्ल्या उपकारां खातीर वो वाकणणेचो यज्ञ तुका आमी समर्पिता. आमकां फावो नासता तुवें दिल्याय ती देणी तुज्या नांवाचे महिमेक भेटोवंक आमकां फावो कर म्हूण आमी नम्रतेन मागता. तुज्या पुता जेजूचे नांवी. आमेन. सर्वेस्पर तुमचे सोवे आसो. तुमचे सोवे आसो. आमची काळजां उबारुया. आमी ती सर्वेस्पराक उबारता. सर्वेस्पराक आमच्या देवाक देन वासुया. आमी करून फावो. सर्वेस्परा पवित्र बापा, सर्व पदवेदर आनी शासनाच्या देवा, सर्व काळी आनी सर्व थंय आमी तुका दिनवासूंक फावो. हो कायदो नितीचो आनी आमच्या फायद्याचो. आमच्या दिनवासनेची तुका कसलीच गरज ना, तरी तुका आमी दिनवासता जाल्यार यें तुजें आमकां आनी एक देणें. आमच्या दिनवासनेच्या प्रार्थनान तुजी वडवी बिलकुल चडना, तरी असलें प्रार्थन करून क्रिस्त आमच्या सोमया वरवीं आमीच तुजे कृपेंत वाडत वेता. देखून सर्ग आनी संवसार आनी देवदूतांचो दरबार तुका मान भोवमान दितात. तांचे बराबर आमी तुजें कीर्तन निरंतरी गायता. दरबाराचो सर्वेस्पर तूं, सर्वांनी संवसार भरला तुज्या वैभवान. उंचगी तुका जय, उंचगी तुका जय. सर्वेस्पराचे
बापा, करोस तूं पवित्र, तुमचो सगळ्या पवित्रपणाची जर तुझ्या पवित्र आत्म्याक धाडून ही देणी पवित्र कर म्हण आमी मागता, जावं ती आमकां आमच्या सोम्या जेजू क्रिस्ताची कूड आनी रगत आपलेच कुशेन कश्ट मरण सोसूंक वेच्या आदी ताणें उंडो घेतलो, तुका दिनवासून तो मोडलो, तो आपल्या शिसांक दिलो आनी मुळे वो तुमी समेस्त घेयात आनी खायात, ही म्हजी कूड तुमचे पसत समर्पूंची. तेसपरी जेवण जातच ताणें कास घेतली, तुका नव्यान दिन वाचलो, ती आपल्या शिसांक दिली आनी मुळे तुमी समेस्त घेयात आनी हांतलें पियेयात, ही म्हज्या रक्ताची काल्स नव्या आनी सासणीक कराराचे हें रगात पातकांचें बोक्साणें मेळच्याक तुमचे पसत आनी समेस्त मनशां पसत तें वारोवतलें, हें म्हज्या उडासाक करात. बाबडताचो गुठ परगटुया. सौम्या जेजू तुझे मरण आम्ही समारंभता, तुझे पुनः जीवन पण आम्ही परगटा, तुझ्या येण्या सौम्या जेजू आम्ही मोत्रेता. बापा, जेजूच्या मरणाचो आनी पुनर्जीवनपणाचो आमी भक्तीपणी उडास करता आनी हो जिविताचो उंडो आनी सडवणेचे काल्स तुका समर्पिता. तुजे मुखार येवंक तुजी सेवा करूंक आमकां फावो केलें देखून आमी तुका दिन वाचता आनी जेजूची कूड आनी रगा सेवतल्या आमा समेस्ताक पवित्र आत्म्या वरवीं एकठांय कर म्हूण आमी नम्रतायेन मागता. सर्वेस्परा आख्या प्रितमेचेर विस्तारलेल्या तुझ्या पवित्र सभेचो उडास कर आनी लिओ आमच्या भगवन बापा, पिटर पावल आमच्या गोवळी बापा, तशेंच एलोसेस आमच्या निवृत्त गोवळी बापा आनी सगळ्या याजकी वर्गा बराबर तिका प्रिती मोगांत वाडय. पुनर्जीवनपणाचो बरवसो धरून मेल्यांत ह्या आमच्या भाव भयणीची काकूट कर. तांकां अंतरिश्टगते ह्या संवसाराक अंतरल्या समेस्तांक तुजें परसळीत मुखामळ पळोवंक फावो कर. ह्या वेदीवंतून एकठांय जाल्ल्या आमा समेस्तांची दया कर म्हूण आमी मागता. अंकवार मुरये देवाच्यो मये सांगाती, भाग्यवंत जुजय ती सोपती, भाग्यवंत धर्मदूत आनी सर्व काळी तुका मानवल्यान त्या सगळ्या भक्तां बराबर ससनाच्या सुखांत आमकां वांटो दी. तांच्या संगता तुजी महिमा गावंक आमकां फावो कर, जेजू क्रिस्ता तुज्या पुता वरवीं. त्यास जेजू वरवीं, त्यास जेजू सांगाता, त्यास जेजू थंय पवित्र आत्म्याच्या एकपणान सर्पोद्वेदार बापा, सर्वंदन आनी वैभव तुका सासनाच्या सासनार. देव आमचो मोगाळ बाप, जेजून आमकां देवा आमच्या बापा कडेन मागोवंक एक मागणें शिकयलां, तेंच आमच्या बापाचें मागणें म्हणून बापाक मोगान उलो मारया. आमच्या बापा, आमच्या बापा सगळींच्या तुझे नाव पवित्र जावं,
तुझे राज संभाळीव तुझी खुशी सदां जाता तशी संवसारांत जावं आमचो दिसवटो ग्रास आज आमकां दी आनी आमी आमचेर सुटलेल्या मुक्षितांव तशें आमची पातकां भोगोस आनी आमकां ताळणें पडोवंक दिवं नाका पूण वायटांतले आमकां निवार सुरेस्परा सर्व वायटांतली आमकां निवार दया करून ह्या जिवितांत सवस्काय आमकां दी सर्गीचें भाग आनी आमच्या सर्वंतरा जेजू क्रिस्ताचें येणें बुरवशान त्रेकत्रांक आमकां तुज्या उदार काकुळटीन सर्व पातकांनी सुटय आनी सर्व आकांतांतली वाटाय सोम्या जेजू क्रिस्ता तुवें तुज्या धर्मदूतांक म्हणलें तुमकां शांती दवरता म्हजी शांती तुमकां दिता आमच्या पातकांचेर न्हय पूण तुज्या पवित्र सभेच्या भावार्थाचेर दिश्ट घाल आनी तुजे कुशे प्रमाणे तिका शांती दी येणे कोटांत सांबाळ तुमचे येताय राजवट चलयताय सासणाच्या सासणाक सोम्याची शांती सदांकाल तुमचे सोवे आसो बाबा भयणीनो एकामेकाक शांती दिया देवाची शेळी संसाराचे पाप काढतेले आमची काकूट कर देवाचे शेळी संसाराचे पाप काढतेले आमची काकूट कर देवाचे शेळी संसाराचे पाप काढतेले आमकां शांती दी जेजूक ही देवाची शेळी संवसाराचें पाप काडटा ती ह्या शेळयेच्या जेवणाक आपयल्ली आमी सुभागी पूण तुज्या उतरान म्हाका भलायकी मेळटली
प्रार्थना सर्वेश्वरा आमच्या भोवमोगान बापा आमचे उपकारी मन तुझे ते दाखवून आमची ज्ञाना आम्ही तुका भेटले आणि ती संस्कार म्हणून तुझ्या पुताच्या तुझी रक्ताच्या जेवणार तू आमकां दोषी केली या आत्मिक पोषणाचे घटायेन आणि संतोष भरीत काळजान अधिक व्हड्या भक्तीन तुझी सेवा करूंक आणि दिसान दीस चड तुजो मोग भोगूंक आमकां फावो जावं म्हूण आमी मागता तुझ्या पुता जेजूचे नांवी सर्वेस्पर तुमचे सोवे आसो तुमचे सोवे आसो सोम्याचे नांव सदैव जावं आता आनी सदां तुमच्या नांवी आमचो आदार सर्गानी संसार आणि सर्व पदवेदार देव बाप आणि पूत आणि पवित्र आत्मो तुमचेर आशीर्वाद घालू वचून यात क्रिस्ताचे शांतीन तुमकां धाडटा देवाचे भोगेच्या भावान आनी भयणीनो हांगा आसल्या आजार आसल्या पाद्रापाच्या नांवान आनी तुमच्या समेस्ताच्या नांवान श्री रेमंड डिकुन्नापेस वज्रोत्सवाचो जल्म दिवस हांव दिवसाक हांव बरें मागता देवाची आशिर्वादां क्रिस्तान बेसांवां देव ताचेर वचून दी म्हूण मागता आनी ताचें मुखेल जीवन हरेक खातीर देवाच्या कुमके आनी बेसांवांनी भरलेलें जावं दी म्हणून हांव आशेतां हॅपी बर्थडे टू यू डेम Amen.
Good evening to all. Raymond Dickuna दाखवणे आणि बरयल्लो तांचो अ टीटोटलर ऑटोबायोग्राफी सोरो जिंकलो ह्या ऑटोबायोग्राफी बुकाक तुमी हांगासर सर्व कुटुंबादारां तशेंच मानेस्त आमचे सगळे आसात तांकां हांव ह्या कार्यक्रमाक स्वागत मागतां. खंयचेय कार्याक सुफल जायचे तर देवाचो आशिर्वाद गरज आसा. हांव उलो दिता बाब जेराल्डो कापुजीन सेंट एन्स प्रायरीचे सुपिरियर तशेंच कोंकणी सभा नाटक हाचे अध्यक्ष आनी प्रार्थनाद्वारे देवाचो आशिर्वाद ह्या कार्याक मागच्याक. ಪ್ರಿಯ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೆ ಮುಸ್ಸಂಜೆಯ ಶುಭಾಶಯಗಳು. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಶ್ರೀಮಾನ್ ರೈಮಂಡ್ ಡಿಕ್ಕುನ್ನನವರು ಕಳೆದ 60 ವರ್ಷಗಳಿಂದ ದೇವರ ನಿರಂತರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡು ಅವರಿಗೆ ದೇವರು ಕೊಟ್ಟಂಥ ಜ್ಞಾನೋದಯ, ಅವರು ಬುದ್ಧ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಹೇಗೆ ಬುದ್ಧರವರಿಗೆ ಜ್ಞಾನೋದಯವಾಯಿತು, ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಕೂಡ ಕಳೆದ 60 ವರ್ಷಗಳಿಂದ ಅವರ ವಿಶ್ವಾಸ ಹಾಗೂ ಅವರ ಭರವಸೆ, ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕುಟುಂಬ ಜೀವನ, ಸಮಾಜ ಸೇವೆ, ಇದೆಲ್ಲ ದೇವರು ನೀಡಿದಂತಹ ಅವರಿಗೆ ದೊಡ್ಡ ಕಾಣಿಕೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಸಮಯ ನಾವೊಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡುತ್ತಾ ದೇವರಿಗೆ ಕೃತಜ್ಞತಾ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ನಾವು ಸಲ್ಲಿಸೋಣ. ಅವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಇಂದು ಅವರ ಭಾವನೆಯಾಗಿದೆ, ಒಮ್ಮೆ ಹರಿದಿದೆ ಜೀವನ, ಹೊಸ ಸ್ಫೂರ್ತಿ ತುಂಬಿದ ದಿನ, ಸಂತೋಷವು ನನ್ನಲ್ಲಿ, ಉಲ್ಲಾಸ ಮನದಲ್ಲಿ, ನನ್ನ ನಡೆಸು ಓ ದೇವನೇ ಎಂಬ ಆ ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆಯ ಮುಖಾಂತರ ಅವರು ತಮ್ಮ ಮುಂದಿನ ಜೀವನವನ್ನು ಮುನ್ನಡೆಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನನ್ನ ಕರೆದು ನನ್ನ ರೂಪಿಸಿ ನನ್ನ ಬಾಳಿನ ಪುಟಗಳ ತೆರೆ ಕಂಡ ಬಾಳ ಪುಟಗಳನ್ನು ನಿನಗೆಂದು ಅರ್ಪಿಪೇನು. ಸ್ವೀಕರಿಸು ಬಾಳ ಪುಟಗಳನ್ನು, ಅರ್ಪಣೆಗೌಗಳ ಅನುಗೊಳಿಸು. ಸ್ವೀಕರಿಸು ಬಾಳ ಪುಟಗಳನ್ನು, ಅರ್ಪಣೆಗೌಗಳ ಅನುಗೊಳಿಸು. ಸಮಸ್ಯೆ ಕಡಲನು ಧೈರ್ಯದಿ ಈಜಿ ಅನುಭವ ಪಡೆದಿಹೇನು. ಅನುಭವ ಫಲವನ್ನು ಅರ್ಪಣೆಯಾಗಿ ಅರ್ಪಿಸ ಬಂದಿಹೇನು. ಹೋರಾಟ ಬದುಕಿನ ವನವಾಸ ದಿನಚರಿ ಪುಟ ಪುಟ ತೆರೆದು ಅರ್ಪಿಸುವೆನು. ಸ್ವೀಕರಿಸು ಬಾಳ ಪುಟಗಳನ್ನು, ಅರ್ಪಣೆಗೌಗಳ ಅನುಗೊಳಿಸು. ಸ್ವೀಕರಿಸು ಬಾಳ ಪುಟಗಳನ್ನು, ಅರ್ಪಿಸು ಗೌಗಳ ಅನುಗೊಳಿಸು. ಕರ್ತರಾದ ದೇವರೇ, ನಮಗೆಲ್ಲರಿಗೆ ನೀವು ಕೊಟ್ಟಂತಹ ಜೀವನ ಅದು ಅಮೂಲ್ಯವಾದುದು, ಅದು ಶ್ರೇಷ್ಠವಾದುದು. ಹುಟ್ಟಿದಂದಿನಿಂದ ನೀವು ನಮ್ಮನ್ನು ಪ್ರತಿ ಸಲ ಕಾಪಾಡುತ್ತಾ ಬರುತ್ತೀರಿ, ನಮ್ಮ ಕೈ ಹಿಡಿದು ನಮ್ಮನ್ನು ಮುನ್ನಡೆಸುತ್ತೀರಿ. ಜೀವನದಲ್ಲಿ ಕಷ್ಟಗಳು ಬರುವುದು, ಕಾರ್ಪಣ್ಯಕ್ಕೆ ಸಿಲುಕುವುದು, ಅಥವಾ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕಾರ್ಮೋಡಗಳು ಬರುವುದು, ರೋಗ ರುಜಿನಗಳು, ಅಥವಾ ಅವಘಡ, ಸಂತೋಷ, ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಕುಟುಂಬ ಜೀವನ, ಇದೆಲ್ಲ ನೀವು ಕೊಡುವಂತಹ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಮನುಷ್ಯರಿಗೆ ಸಿಹಿ ಹಾಗೂ ಕಹಿ ಅನುಭವಗಳು. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಹೋದರರು ಶ್ರೀಮಾನ್ ರೈಮಂಡ್ ಡಿಕ್ಕುನ್ನರವರು ಕೂಡ ಕಳೆದ 60 ವರ್ಷಗಳಿಂದ ಅವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ನೀವು ಕೊಟ್ಟಂತಹ ಶ್ರೇಷ್ಠ ವರಗಳು, ಆಶೀರ್ವಾದಗಳು, ಇದನ್ನೆಲ್ಲ ನಾವು ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿಗೆ ತಂದು, ಹಾಗೂ ಅವರು ಮಾಡಿದಂತಹ ಸೇವೆ, ಮಾನವ ಕುಲಕ್ಕೆ ಅವರು ಮುಡುಪಾಗಿಟ್ಟಂತಹ ಅವರ ಜೀವನ, ಅದು ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ನಿಮಗೆ ಅದು ಶ್ರೇಷ್ಠ ಕಾಣುತ್ತದೆ, ಹಾಗೂ ನಿಮ್ಮ ವರಗಳಿಂದ ಅದು ತುಂಬಿದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮನ್ನು ನಾವು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಮಗದೊಮ್ಮೆ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಮುಂದಿನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅವರನ್ನು ಕಾಪಾಡಿರಿ, ಹಾಗೂ ಒಳ್ಳೆಯ ಆರೋಗ್ಯ ಭಾಗ್ಯವನ್ನು ದಯಪಾಲಿಸಿರಿ. ಅದೇ ರೀತಿ ಇಲ್ಲಿ ನೆರೆದಿರುವ ಎಲ್ಲರನ್ನು ಆಶೀರ್ವಾದಿಸಿ ಒಳ್ಳೆಯ ಆರೋಗ್ಯ ಭಾಗ್ಯವನ್ನು ಹಾಗೂ
ಈಗಾಗಲೇ ನಾವು ಬಲಿಪೂಜೆಯ ಮುಖಾಂತರ ಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ಅವರಿಗೋಸ್ಕರ ನಿಮಗೆ ನಾವು ಅರ್ಪಿಸಿದ್ದೇವೆ. ಹಾಗೂ ಈ ಒಂದು ಕೆಲವು ಕಾಲದ ಒಂದು ಸಹೋದರ ಸಹೋದರತ್ಯ ಅಂತಹ ಈ ಒಂದು ಒಟ್ಟುಗೂಡುವಿಕೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಅನಿಸಿಕೆಗಳು ಅಥವಾ ನಮ್ಮ ಸಂತೋಷ ನಾವು ಹಂಚಲಿಕ್ಕೆ ಒಬ್ಬರನ್ನೊಬ್ಬರಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದಿರುವುದರಿಂದ ಈ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲ ಕೂಡ ನಮ್ಮನ್ನು ಆಶೀರ್ವಾದಿಸಿ ಈ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಪ್ರೋಗ್ರಾಮನ್ನು ಮುನ್ನಡೆಸುತ್ತಿರುವಾಗ ನಮ್ಮನ್ನು ಕಾಪಾಡಿರಿ ಹಾಗೂ ಆಶೀರ್ವಾದಿಸಿರಿ. ಈ ನಮ್ಮ ಚಿಕ್ಕ ಪ್ರಾರ್ಥನೆಯನ್ನು ನಿಮ್ಮ ಕರ್ತ ಕ್ರಿಸ್ತರ ಮುಖಾಂತರ ನಾವು ಮಾಡುತ್ತೇವೆ. ಆಮೆನ್. ಪಿತನ ಸುತನ ಮತ್ತು ಪವಿತ್ರ ಆತ್ಮನ ನಾಮದಲ್ಲಿ ಆಮೆನ್. मागण्या विधी सोलोन वेल्ल्या फादर तुमकां देव बरें करूं. वेदी रिती आसा आनी आमचे सवे आसात मंगळूर दंपरात्याचे गवळी बाब अदीक मानादीक दोतोर पीटर पाऊल साल्डाना. तुमी वेदीर येवन मानाची बसका स्वीकार करची आनी हांकां वेदीर आपोवन हाडूंक उलो दिता मानेस रेमंड डिकोना हांकां. 60 वर्सां जाल्ल्यान मानेस रेमंड डिकोनान एक आशा उसारली आसा. ताची ऑटोबायोग्राफी बरयली. ताची 60 वर्सांची जिणेची कथा 60 एक एपिसोड जर बरयचे म्हणून ताची आशा आली आनी ताचें अनावरण बिस्पानींत करीचे म्हणून ताची आशा आली आनी आज ही आशा जारी जाल्या आनी हें सोपन जारी जाला. आनी हें पयलें प्रूफ रिडींग जाल्ल्यान आमी बूक व्हरून बिस्पाच्या हातान दिल्लो आनी ताणें पळोवन म्हळें हां हो एक ऑटोबायोग्राफी बरो आसा. ताणें इल्ली सलाह सुचना दिल्ली आसात आमकां. तशेंच आमी पाटी व्हरून परत्यान त्या सलाह सुचना प्रकारच आमी ते व्हरून परत्यान जाय जाल्ले करेक्शन्स करून परत्यान आमी फायनल कॉपी व्हरून दितना ताणें आमच्या हातांत आवून कान गेलें आनी म्हणलें की आका हांव पयलें उतर बरयता म्हणून. तशेंच ताणें खुद्द ताच्या हातांनीच ताणें बरयल्लें जावन आसा ह्या बुकाचें पयलें उतर. सो गवळी बापानो तुमकां ह्या कार्याक हांव गनासो आनी मनासो स्वागत मागता. तशेंच हांव विनंती करता रेमंड डिकोनाची पत्नी नाताले डिकोना हांणी मुखार येवन गुलाब दिवचे. तशेंच एलियास फेर्नांडीस हांणी मुखार येवन आमची मोवाची बॉटल आसा ते बिस्पाक दिवचे म्हणून हांव विनंती करता. तशेंच ह्या कार्याक मानाचे सैरे जावन आयल्यात. आमचे सांगी आसात मानेस्त लुई जे पिंटो मान सोबान हाचे अध्यक्ष हांकांय हांव कार्याक स्वागत मागता. तशेंच आमचे सवे आसात फादर जेराल्ड लोबो हे सेंट आन्स प्रायरी हाचे सुपिरियर जावन आसात. तशें अध्यक्ष कोंकणी नाटक सभा हाचे अध्यक्ष जावन आसात. तांकांय हांव ह्या कार्याक स्वागत मागता. तशेंच रेव्हरेंड फादर रॉकी डिकोना डेजिग्नेटेड प्रेसिडेंट ऑफ कोंकणी नाटक सभा हांकांय हांव कार्याक स्वागत मागता. आमचे सवे आसात फामाद लेखक. तांणीच ह्या बुकाक तांणी ह्यो बूक कंप्लीट वाचून तांणी ह्या बुकाक तांणी बरयल्लें जावन आसा मानेस्त नवीन कुलशेकर हांकांय हांव ह्या कार्याक स्वागत मागता. तशेंच आमचे सवे आसात ह्या कार्याचें मुखेलपण घेतिल्ले मानेस्त एलियास फेर्नांडीस 4 Winds मास कम्युनिकेशन सर्विसेस हाचे निर्देशक तांकांय हांव काळजांतल्यान स्वागत मागता. आनी मानेस्त के वसंतराव कोंकणी भाशा मंडळ कर्नाटक हाचे अध्यक्ष तांकांय हांव कार्याक स्वागत मागता. आनी तशेंच ICY मंगळूर DSCचे नव्यान चुनायत जाल्ले अध्यक्ष आसात आमचे सवे मानेस्त विजय अश्विन कार्डोजा तांकांय हांव स्वागत मागता. तशेंच तुमची आमची मोगाची कुटमादरा इश्टमंत्रा आमचे सवे आज ह्या डॅडीचे एक माइलस्टोनार तुमी आमचे सवे आसात. डॅडीच्या बाळपणांतवन आतां मुसोरन थोडी बाळपणांतवन आयल्लीं आसात. तशेंच आतांय नवी आयिल्लीं आसात तांकांय आनी दुबय तावन बँगलोर तावन तशेंच कॅनडा तावन ह्या कार्या खातीर आयिल्ल्यांत. सो तांकांय हांव कोणाचें नांव उल्लेख करनासतना तांकांय हांव काळजांत तावन ह्या कार्याक स्वागत मागता. आनी तशेंच आज टोस्ट मास्टर म्हणून येत आमचे आमी म्हणचे आल्बर्ट अंकल आल्बर्ट डी अल्मेडा तांकांय हांव स्वागत मागता ह्या कार्याक. आनी आखरेक ह्या कार्याचे परजळीत नेकेत्र मानेस्त रेमंड डिकोना केदाले म्हाका तितून सांबाळून 24 hours ते मुजोटूक आसतात. ऑफिस जावन दी घरा जावन दी केदाले मुजोटूक आसचे. सो तांकांय हांव ह्या कार्याक स्वागत मागता.
ತಶೇನ್ಸ್ ನಮ್ಮೊಂದಿಗಿದ್ದಾರೆ ಮಾಧ್ಯಮ ಮಿತ್ರರು ತಮಗೂ ಈ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಸ್ವಾಗತ ಬಯಸುತ್ತೇನೆ. ರೇಮಂಡ್ डिकून हाचो ऑटोबायोग्राफी बुक रिलीज करच्या पयले आमी फर्स्ट कोणे उलयचे या बरे मागाचे कार्याक म्हणटाना आमकां फर्स्ट मोतीक जळकलो जावन आसा मानेस्त आल्बर्ट डी अल्मेडा. तो डॅडीच्या ल्हानपणांत एक बाळपणाच्या बाळपणाचो क्लासमेट जावन आसा. तशेंच तो केदाळे एक डॅडीने कॉल केल्यार केदाळे आसचो मनीस. सो तांकां हांव मुखार आपयतां आनी ह्या कार्याक बरें मागाचें म्हणून हांव विनंती करतां. ಆತ್ಮೀಯರೇ, ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ನನ್ನ ವಂದನೆಗಳು. ಹಾಗೆಯೇ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಆಸೀನರಾದ ಮಂಗಳೂರು ಧರ್ಮ ಪ್ರಾಂತ್ಯದ ಗುರುಗಳಿಗೆ ಅವರ ಪಾದಗಳಿಗೆ ವಂದಿಸುತ್ತಾ, ಅದೇ ರೀತಿ ನನ್ನ ಆತ್ಮೀಯ ಮಿತ್ರ ರೇಮಂಡ್ ಅವರಿಗೂ ವಂದನೆಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ರೇಮಂಡ್ ರವರಿಗೆ ಒಂದು ಶುಭ ಕೋರಲು ನಿಮ್ಮ ಮುಂದೆ ನಿಂತಿದ್ದೇನೆ. ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನನ್ನನ್ನು ಯಾಕೆ ಆರಿಸಿದ್ದಾರಂತ ನನಗೆ ಗೊತ್ತೇ ಇಲ್ಲ. ಯಾಕೆಂದರೆ ನಾನು ಎಲ್ಲಿಯೂ ಮಾತನಾಡಿದವನು ಅಲ್ಲ, ನಾನು ಸಾಹಿತಿನೂ ಅಲ್ಲ. ಏನು ಆ ಪುಸ್ತಕ ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ಓದಿ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಈ ತನಕ. ಏನೇ ಇರಲಿ ಬಂಧುಗಳೇ, ನಾನು ಮೊದಲಿಗೆ ಎಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ. ಎರಡು ಸಂಗತಿಗಳಿಗೆ. ಒಂದು, ಅವರ 60 ವರ್ಷ ಪೂರೈಸಿ ಅವರು ಇವತ್ತೊಂದು ಆ ಬಲಿಪೂಜೆಯನ್ನು ಅರ್ಪಿಸಿದ್ದಾರೆ. ದೇವರಿಗೆ ಒಂದು ಧನ್ಯವಾದ ಕೊಡುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಹಾಗೆಯೇ ಈ 60 ವರ್ಷದಲ್ಲಿ 60 ಕಥೆಗಳನ್ನೊಳಗೊಂಡ ಒಂದು ಪುಸ್ತಕ, ಒಂದು ಸುಂದರ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಬರೆದಿದ್ದಾರೆ. ಕುಡಿತ ಜಯಿಸಿತು. ಕೊಂಕಣಿಯಲ್ಲಿ ಸೊರೋ ಜಿಕ್ಲು म्हणून ಕನ್ನಡ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ म्हणजे ಸಮಾಧಾನ ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತು. ನಮಗ ಅವೆಂತ ಸಂಖ್ಯೆಲೆ ಕುಡಿತ ಜಯಿಸಿತು ಅಂತ ಉಂಟು. ಏನೇ ಇರಲಿ ಬಂಧುಗಳೇ, ನಾನು ಮತ್ತೆ ರೇಮಂಡ್ ಅವರು ಬಾಲ್ಯ ಸ್ನೇಹಿತರು. ನನಗೆ ಹಲವಾರು ನೆನಪುಗಳು ಬರುತ್ತವೆ. ಏನೆಂದರೆ, ನಾವು ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯೆಲ್ಲ ಆಟ ಆಡಿಕೊಂಡಿದ್ದೆವು. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಎಲಿಮೆಂಟರಿ ಸ್ಕೂಲ್ಗಳಲ್ಲೆಲ್ಲ. ನಮ್ಮ ಊರು ತಾಕೋಡೆ, ಮೂಡುಬಿದ್ರೆಯಿಂದ ಒಂದು 8 ಕಿಲೋಮೀಟರ್ ದೂರ ಉಂಟು. ಅಲ್ಲಿ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾಧಾರಣ 60 ವರ್ಷ ಅಂದರೆ ನಾವೊಂದು ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ 6 ವರ್ಷದಿಂದ ಒಟ್ಟಿಗೆ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದೇವೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾಧಾರಣ ನನ್ನ ಪ್ರಕಾರ ಆ ಟೈಮಲ್ಲಿ ಒಂದು 400ರಿಂದ 500 ಮೇಲೆ ಮಕ್ಕಳು ನಮ್ಮ ಹಳ್ಳಿಯ ಶಾಲೆಯಲ್ಲಿದ್ದರು. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಟೀಚರ್ಸ್ ಯಾವ ರೀತಿ ಇರ್ತಿದ್ರು, ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಇರ್ತಿದ್ರು ಅಂದರೆ, ನಾವು ಮತ್ತು ರೇಮಂಡ್ ಅವರು ಹಲವಾರು ಸಾರಿ ಮಾತಾಡಿದುಂಟು. ನಾವು ಕೆಲವು ಸಾರಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ಕೆಲವರು ಪೋಖ್ರಿ ಹುಡುಗರು, ಕೆಲವು ಸಂಘಟನೆ ಕಟ್ಟುವುದು. ಯಾಕೆಂದರೆ ಸಿಸ್ಟರ್ ಡೋರಿನ್ ಅಂತ ಒಬ್ಬರಿದ್ದರು, ಅವರಲ್ಲಿ ಒಂದು ಬೆತ್ತ, ಅವರ ಏಟುಗಳು ಆ ರೀತಿ ಇದ್ದವು. ನಾವೆಲ್ಲ ಸೇರಿಸಿ, ಯಾಕೆಂದರೆ ಆವಾಗಲೂ ರೇಮಂಡ್ ಸ್ವಲ್ಪ ಲೀಡರ್, ನಮಗೆ ಎಲ್ಲ ಮಾತಾಡೋದು. ಅವರಿಗೆ ಅವರ ಹೊಡೆಯದಾಗಿ ಏನು ಮಾಡೋದು, ಕೆಲವರು ಹೇಳೋದು ನಮಗೆ ಹೊಡೆದದ್ದು ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ಕಾಣಬೇಕಂತ ಉಪ್ಪು ನೀರು ತರಿಸ್ತದೆ ಅಂತ, ಏನೆಲ್ಲ ಮಕ್ಕಳ ಆಟಿಗೆ ಆ ಟೈಮಲ್ಲಿ. ಮತ್ತೆ ನಾವು ಏನೆಲ್ಲ ವಿಚಾರ ಮಾಡೋದು. ಅದೇ ರೀತಿ ಇವತ್ತಿಗೂ ಇದ್ದಾರೆ, ತುಂಬ ವಯಸ್ಸಾದವರು, ಸಿಪ್ರಿಯನ್ ಮಾಸ್ಟರ್ ಅಂತ. ಅವರು ಬೆತ್ತಾಗಿದ್ದ ಏನಿಲ್ಲ, ಅವರು ಚಿವುಟುವುದು ಯಾವ ರೀತಿ ಅಂದರೆ ಇದ್ದ ಎಲ್ಲ ನಕ್ಷತ್ರಗಳು ಕಾಣ್ತಿದ್ದವು. ಆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಚಿವುಟ್ತಿದ್ರು ಅವರು. ಅಲ್ಲ ರೇಮಂಡ್ ಅವರೇ? ಹೌದು, ಆ ರೀತಿ. ಓಕೆ, ಹಾಂ, ಆ ರೀತಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ಕಳೆಯಿತು. ಒಂದು ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಒಂದು ತೋಟಗಾರಿಕೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಮೊದಲು. ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ಜಾಸ್ತಿ ಹುತಾವಳಿ, ಅಂದರೆ ಪೋಖ್ರಿ ಜಾಸ್ತಿ. ನನ್ನನ್ನು ಯಾರು ಸೇರಿಸುತ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಆದರೆ ರೇಮಂಡ್ ಒಂದು ಪಂಗಡಕ್ಕೆ ಲೀಡರ್ ಇದ್ರು, ಅವರು ಅವರ ಗ್ರೂಪಿಗೆ ಸೇರಿಸಿದ್ರು. ಅಂಥದ್ದೆಲ್ಲ ದಿನಗಳಿತ್ತು. ಆಯ್ತು ಬಂಧುಗಳೇ, 7ನೇ ತರಗತಿ ತನಕ ನಾವು ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದೆವು. ಆಮೇಲೆ ನಾನು ಬೇರೆ ಕಡೆ ಸ್ಕೂಲಿಗೆ ಹೋದೆ. ನಮ್ಮ ಬಿಷಪ್ ಅವರಿದ್ದಾರೆ, ಅವರ ಊರಿಗೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಅವರು ಅಲ್ಲೇ ಕಲಿತದಂತ ಕಾಣ್ತದೆ.
ನಾನು ಅದೇ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಕಲಿತದ್ದು, ಬಾಂಬೆ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ, ದಾಮಸ್ಕಟ್ಟೆಯಲ್ಲಿ. ಮತ್ತು ರೇಮಂಡ್ ಅವರು ಇಲ್ಲಿ ಮೂಡುಬಿದ್ರೆಯಲ್ಲಿ ಶಾಲೆಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ರು. ಆ ನಂತರ ನಮ್ಮ ಪರಿಚಯ ಸ್ವಲ್ಪ ದೂರ ಆಯಿತು, ಮುಂದುವರಿತಾ ಹೋಯಿತು. ಅವರು LLB ಮಾಡಿ ಏನು ಎಲ್ಲ ಅವರ ವಹಿವಾಟು ಬಿಸ್ನೆಸ್ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋದರು. ಒಂದೊಂದೇ ಹೆಜ್ಜೆಯನ್ನು ಇಟ್ಟು ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋದರು. ನಾನು ಏನಾದೆ ಅಂದರೆ, ಈ ವಿಷಯ ಯಾಕೆ ಹೇಳ್ತೇನೆ ಅಂದರೆ ಇವತ್ತಿನ ಪ್ರಸ್ತುತ, ಯಾಕೆಂದರೆ ಇವತ್ತಿನ ಪುಸ್ತಕದ ಹೆಸರು ಅದೇ, ಏನು, ಕುಡಿತ ಜಯಿಸಿತು. ನಾನು ಅದೇ ರೀತಿ ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಮುಂದುವರಿಸ್ಕೊಂಡು ಹೋದೆ. ಅರ್ಥ ಆಗ್ಬೋದು ಎಲ್ಲರಿಗೂ. ಆ ರೀತಿಯಾಗಿ ನಮ್ಮ ಜೀವನ ಸಾಗಿತು. ನನ್ನ ಮತ್ತೆ ರೇಮಂಡ್ರ ಪರಿಚಯ ದೂರ ಆಯಿತು. ಅದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ನಾನು ಇವರ ಕುಟುಂಬ ಬಗ್ಗೆ ನನಗೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಗೊತ್ತು. ನಾವು ಅದು ತಾಕೋಡೆ ಕೈಕಂಬ ಅಂತ ಹೇಳುವುದು. ಅಲ್ಲಿ ಇವರ ತಾಯಿಯ ಹೆಸರು ಆಲಿಸ್ ಡಿಕುನ್ ಅಂತ ಕಾಣ್ತದೆ, ಏನು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಬೇರೆ ನನಗೆ ಆಲಿಸ್, ನಾವು ಅಲ್ಲಿ ಬಾಯ್ ಅಂತ ಹೇಳೋದು. ಅವರೊಡನೆ ನನಗೆ ತುಂಬ ಆತ್ಮೀಯವಾಗಿತ್ತು. ಇವರ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಇವರು ಸೇರಿ 4 ಜನ. ಮೊದಲನೆಯವರು ಲಿಯೋ, ಅವರ ಜಾಸ್ತಿ ಪರಿಚಯ ಒಡನಾಟ ಇಲ್ಲ, ನಮಗಿಂತ ಏಜಲ್ಲಿ ದೊಡ್ಡವರು. ಅದೇ ರೀತಿ ಮಾರ್ಗ್ರೆಟ್, ಮಗ್ಗಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದೆವು ನಾವು, ಮಗ್ಗಿ ಬಾಯಿ. ಜಿನ್ನ, ಮತ್ತೊಬ್ಬಳು ಜಿನ್ನ ಅಂತ ಕರಿತಿದ್ದೆವು ನಾವು, ಜೇನ್. ಅವ್ರದ್ದು ತುಂಬ ಪರಿಚಯ ನನಗೆ. ಅವರಲ್ಲಿ ನಾನು ತುಂಬ ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೆ, ನಾವು ಮಕ್ಕಳೊಟ್ಟಿಗೆ ಎಲ್ಲ. ಮತ್ತು ರೇಮಂಡ್ ಕುಟುಂಬ, ನತಾಲಿಯಾ ಅವರು ನನಗೆ ತುಂಬ ಹಲವಾರು ಸಾರಿ ಅವರ ಸಹಾಯ ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ನನಗೆ. ಎಷ್ಟೋ ಕಷ್ಟದ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಗೊತ್ತುಂಟಲ್ಲ ಅವರು ಯಾಕೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ಅವರೊಬ್ಬರು ನರ್ಸ್, ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿ ಇರುವತ್ತಿಗೆ, ಮೂಡುಬಿದ್ರೆಯಲ್ಲಿ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿ ಇರುವತ್ತಿಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಕಂಕನಾಡಿಯಲ್ಲಿ ಹಾಸ್ಪಿಟ್ಲಲ್ಲಿ ಇರುವತ್ತಿಗೂ ಇರ್ಬೋದು, ಹಲವಾರು ಸಾರಿ ನನಗೆ ಅಗತ್ಯದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವರು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ರೇಮಂಡ್ ಅವರು, ನಾನು ಹೇಳಿದೆ ಅಲ್ಲ ಇವತ್ತಿನ ಒಂದು ಶೀರ್ಷಿಕೆ ಕುಡಿತ ಜಯಿಸಿತು ಅಂತ, ನನ್ನಲ್ಲಿಯೂ ಕುಡಿತ ಜಯಿಸಿತ್ತು. ಆದರೆ ಒಂದು ಸಮಯ ಬಂತು, ನಾನು ಕುಡಿತವನ್ನು ಜಯಿಸಿದೆ. ನಾನು ಆ ಕುಡಿತ ಜಯಿಸುವಾಗ ನಾನು ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ರೆ ಅಂದರೆ, ಅಣ್ಣ ಪೆಟ್ಟಲೆಜ್ಜಿ ಬೋದಲೆಜ್ಜಿ ಆ ರೀತಿಯ ಜೀವನ. ಅರ್ಥ ಆಯ್ತು ಅಂತ ನನ್ನ ಅಂದಾಜು. ಯಾಕೆಂದರೆ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಾನು ಎಲ್ಲವನ್ನೂ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆ, ಕುಡಿತ ಜಯಿಸಿತ್ತು. ಎಲ್ಲವನ್ನೂ ಅಂದರೆ ಒಂದೇ ಮಾತಲ್ಲಿ ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಮನೆ, ಮಠ, ಕುಟುಂಬ, ಆರೋಗ್ಯ, ಅದಕ್ಕಿಂತ ಮುಖ್ಯವಾಗಿ ಭಗವಂತನ ಸಂಪರ್ಕವನ್ನೇ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆ. ಅಂದರೆ ನಡತೆಯನ್ನೇ ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆ. ಆವಾಗ ಇಂಥವ್ರದ್ದೆಲ್ಲ ನಮಗೆ ಎಲ್ಲಿ ಟಚ್ ಇರಬೇಕು? ಟಚ್ಚೇ ಇಲ್ಲ. ನಾನು ದೂರ. ಒಂದು ಸಾರಿ ಬಸ್ಸಲ್ಲಿ ಸಿಕ್ಕಿದ್ರು, ಅವರು ಆತ್ಮೀಯವಾಗಿ ನನ್ನನ್ನು ಮಾತಾಡಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟರು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ನನ್ನ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಕೈ ಹಾಕಿದ್ರು. ನಾನು ಸಾಧಾರಣ ಎಲ್ಲ ಮಲ್ಲಿಗೆ ನನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಇಟ್ಟಾಗೆ ಸ್ಮೆಲ್ ಬರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ನನಗೇನೆ ಮುಜುಗರ. ನಾನು ದೂರ ಹೋಗಿ ಕೂತ್ಕೊಂಡೆ, ಪುನಃ ಅಲ್ಲಿಗೆ ಬಂದು ಕೂತ್ಕೊಂಡ್ರಿ. ಎಂತ ಮಾರ್ಯಪ್ಪ ಅಂತ ಆಯ್ತು ನನಗೆ ಆ ದಿವಸ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಈ ಕುಡಿತ ಜಯಿಸಿತು ಅಂತ ಹೇಳುವತ್ತಿಗೆ ಎಲ್ಲ ರೀತಿಯ ನಾಟಕಗಳು ನನ್ನಂಥ ಕುಡುಕನಿಗೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ಎಲ್ಲ ನಾಟಕಗಳು ಗೊತ್ತುಂಟು, ಯಾರಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ನಡೆದುಕೊಳ್ಳಬೇಕಂತ. ಏನೇ ಇರಲಿ ಬಂಧುಗಳೇ, ನಾನು ಇವತ್ತು ಮುಖ್ಯವಾಗಿ ಇವತ್ತು ಕುಡಿತದಿಂದ ಜಯಿಸಿದ್ದೇನಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಮುಖ್ಯ ಕಾರಣ ನನಗೆ ಆಲ್ಕೋಹಾಲಿಕ್ಸ್ ಅನಾನಿಮಸ್, ಅದು ನನಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿತು. ಅದರಿಂದ ಇವತ್ತಿಗೆ ಸಾಧಾರಣ ಈ ಆಲ್ಕೋಹಾಲಿಕ್ಸ್ ಅನಾನಿಮಸ್ಗೆ ಹೋಗಿ 34 ವರ್ಷಗಳು ಸಂದವು. ನಾನು ಈಗ ಆಲ್ಕೋಹಾಲಿಕ್ಸ್ ಅನಾನಿಮಸ್ ಪರಿಚಯ ಆಗಿ ನನಗೆ 34 ವರ್ಷಗಳು ಸಂದರೂ ನಾನು ರಿಕವರಿ ಆಗಿ 31 ವರ್ಷ ಆಯಿತು. ಯಾಕೆಂದರೆ ಈ 3 ವರ್ಷಗಳಲ್ಲಿ ಬೇಕಾದಷ್ಟು ಸಾರಿ ನನ್ನಷ್ಟಕ್ಕೆ ನಾನು ಈ ಕುಡಿತವನ್ನು ಜಯಿಸಬೇಕಂತ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟಿದ್ದೇನೆ. ಏನಿರಲಿ, ಈಗ ಈ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಯಾಕೆ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೇನೆ ಅಂದರೆ, ರೇಮಂಡ್ ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹೇಗೆ
ಮಿಕ್ಸ್ ಆದರು, ಅಥವಾ ನನ್ನ ಜೀವನದ ಒಳಗೆ ಹೇಗೆ ಬಂದರು ಅಂತ. ಯಾಕೆಂದರೆ ನಾನು ನನ್ನ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಮಂದಿಗೋಸ್ಕರ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತೇನೆ, ಆದರೆ ನನ್ನ ಮನೆಯವರಿಗೋಸ್ಕರ ಅಲ್ಲ. ನನಗೆ ಒಂದು ಪುನರ್ಜನ್ಮ ಕೊಡಲು ಸಹಾಯ ಮಾಡಿದವರನ್ನು ಒಂದು ಮಾತು ನಾನು ಇವತ್ತು ಖಂಡಿತವಾಗಿ ಹೇಳ್ತೇನೆ. ಯಾಕೆಂದರೆ ತಾಕೋಡೆಯ ವಲ್ಲಿ ಮೇಸ್ತ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ನಾವು. ಅವರು ನನ್ನನ್ನು ಇದರ ಆಲ್ಕೋಹಾಲಿಕ್ಸ್ ಅನಾನಿಮಸ್ಸಿಂದ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಟ್ರು. ಆ ನಂತರ ಏನಾಯ್ತಂದ್ರೆ, ಕುಡಿತ ಜಯಿಸಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ ನಾನು ಸೋತೆ ಅಂತ ಆಯ್ತು. ನನಗೆ ಎಲ್ಲ ನನ್ನ ಕಣ್ಣಿಗೆ ಕಾಣಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯಿತು. ಆವಾಗ ಏನು ಮಾಡೋದು? ಮೊದಲು ಏನು ಇಲ್ಲದಿದ್ರು ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಹೇಗೂ ಇದ್ರೂ ಆಗ್ತದೆ. ಆದರೆ ಕುಡಿತ ಜಯಿಸಿದ ಮೇಲೆ ನನಗೆ ಎಲ್ಲ ಆ ರೀತಿ ಜೀವಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಏನಾದರೂ ಮಾಡಬೇಕಿತ್ತು, ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಿತ್ತು, ನನ್ನ ಜೀವನವನ್ನು ನಾನು ಕಟ್ಟಿಕೊಂಡು ಬರಬೇಕಿತ್ತು. ಏಜ್ 28 ವರ್ಷ ಆಗಿದೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡುವುದು? ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಕೆಲಸ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಪಟ್ಟೆ. ಆ ಕೆಲಸದ ಸಮಯದಲ್ಲಿ ರೇಮಂಡ್ ರವರ ತಾಯಿ ನನ್ನನ್ನು ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಕರೆದ್ರು. ಇವತ್ತಿಗೂ ನೆನ್ಪುಂಟು ಅವರು. ನಾನು ಆ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ಅಡಿಕೆ ಸುಲಿಯುವುದು. ನಾನು ಅಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಳ್ತಿದ್ದೆ, ಅಡಿಕೆ ಸುಲಿತಾ ಇದ್ದೆ. ಆವಾಗ ಅವರು ನನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಹಿಂದಿನ ಕತೆಗಳಲ್ಲ, ಜೀವನದ ಸಂಗತಿಗಳನ್ನು ಅವರು ನನ್ನ ಹತ್ರ ಮಾತಾಡ್ತಿದ್ರು. ಮುಖ್ಯವಾಗಿ ರೇಮಂಡ್ ಅವರ ತಂದೆಯವರು ತೀರಿದ ಬಗ್ಗೆ ಆಗಲಿ, ಇವರು ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸಲ್ಲೇ ಅವರು ತೀರಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಆ ವಿಚಾರ, ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದವರು. ನನಗೆ ಒಂದು ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಚಂದವಾಗಿ ಗೊತ್ತುಂಟು. ಒಂದು ವಿಧವೆ ಮಹಿಳೆಯನ್ನು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನೋಡುವ ವಿಧ ಹೇಗೆ ಅಂತ, ಅದರ ಕೆಲವು ಕಥೆಗಳನ್ನು ಅವರು ನನ್ನ ಹತ್ರ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ರೇಮಂಡ್ಗೂ ಗೊತ್ತಿರ್ಲಿಕ್ಕಿಲ್ಲ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ನನಗೆ ಅದು ಸರಿ ಅರ್ಥ ಆಯ್ತು. ಯಾಕೆಂದ್ರೆ ನನ್ನ ಅಣ್ಣನಲ್ಲಿಯೂ ಕುಡಿತ ಜಯಿಸಿದೆ. ಅವರು ಸತ್ತೇ ಹೋದ್ರು 32 ವರ್ಷ ವಯಸ್ಸಲ್ಲಿ. ಅವರು ತೀರಿ ಹೋಗುವ ಹೊತ್ತಿಗೆ ಅವರ ಹೆಂಡತಿಗೆ ಪ್ರಾಯ 26 ವರ್ಷ, ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ಅತ್ತಿಗೆ. ಅವರು ನನಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ರು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯೆಲ್ಲ ಒಂದು ವಿಧವೆಯನ್ನು ನೋಡ್ತಾರೆ ಅಂತ. ಆದ್ರಿಂದ ರೇಮಂಡ್ನ ತಾಯಿಯವರು, ನಾನು ಮತ್ತೆ ಅವರ ನೆನಪುಗಳನ್ನು ಮಾಡ್ತೇನೆ, ನಿಮಗೆ ನೋಯಿಸ್ತೇನೆ ಅಂತ ಅರ್ಥ ಅಲ್ಲ. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಆ ದಿವಸ ಹಲವಾರು ಸಾರಿ ನಾನು ಅಡಿಕೆ ಸುಲಿದು ಅವರು ಹತ್ತಿರದಲ್ಲಿ ಕೂತ್ಕೊಂಡು ಸ್ವಲ್ಪ ಅಡಿಕೆಯನ್ನು ಹೆಕ್ತಿದ್ರು, ಏನೋ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಆವಾಗ ನಮಗೆ ಇದೇ ಕೆಲಸ. ರೇಮಂಡ್ ಅವರಲ್ಲೂ ಶಿಸ್ತಿನ ಮನುಷ್ಯ. ಅವರು 7 ಗಂಟೆಗೆ ಮನೆ ಬಿಡ್ತಿದ್ರು, 6 ಗಂಟೆಗೆ ಮನೆ ಒಳಗೆ ಬರ್ತಿದ್ರು. ಅವರು ಆಫೀಸಿಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ರು. ಅವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಅವರ ಮಡದಿಯು ಪತ್ನಿಯು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ರು. ಆದರೆ ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಾನು ಮತ್ತೆ ಅವರು ಮಾತಾಡ್ತಿದ್ರು. ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಧೈರ್ಯವಂತ ಮಹಿಳೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಮತ್ತೆ ವಿಚಾರವಾದಿ ಅವರು, ತುಂಬ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಅವರು ತಿಳಿದಿದ್ರು. ಮುಖ್ಯವಾಗಿ ಮಕ್ಕಳನ್ನು ಪಾಲಿಸುವ ವಿಧ. ಯಾಕೆಂದ್ರೆ ಅವರು ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿಯೂ ಅವರ ಎಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೂ, ಅಂದ್ರೆ ರೇಮಂಡ್ನ 4 ಜನರಿಗೂ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅವರು. ಅದರಿಂದ ಅವರ ನೆನಪನ್ನು ನಾನು ಇವತ್ತು ತೆಗೆದೆ. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಅವರು ಇವತ್ತು ಅವರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ನಾನು ಶಾಂತಿಯನ್ನು ಬೇಡ್ತೇನೆ. ಹಾಗೆ ಅವರಿಗೆ ಚಿರಶಾಂತಿ ಸಿಗಲಿ ಅಂತ ನಾನು ಪ್ರಾರ್ಥಿಸ್ತೇನೆ. ಇರಲಿ ಬಂಧುಗಳೇ, ಆಮೇಲೆ ನನ್ನ ಜೀವನ ಶುರುವಾಯಿತು ರೇಮಂಡ್ ಅವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ. ಏನು ಮಾಡುವುದು, ಕೂಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಂಡು ಏನೆಂದ್ರು ಮನುಷ್ಯನಾಗಿ ನಾನು ಬಾಳಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಉಂಟಾ? ನಾನು ಯಾವ ರೀತಿ ಅಂದರೆ ಮನುಷ್ಯನಾಗಿ ಜೀವಿಸುವ ಎಲ್ಲ ಸಂಗತಿಗಳನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆ. ಹಾಗೆಂತ ಒಂದು ಜೀವಿಯಾಗಿಯೂ ಬದುಕುತ್ತಿದ್ದಿಲ್ಲ. ಆ ಜೀವಿಗಳಿಗೂ ಒಂದು ಆ ಭಗವಂತ ನೀಡಿದ ಪ್ರವೃತ್ತಿಗಳು ಉಂಟು, ಮನುಷ್ಯನಿಗೂ ಪ್ರವೃತ್ತಿಗಳು ಉಂಟು. ಆ ಪ್ರವೃತ್ತಿಗಳ ಪ್ರಕಾರ ನಡೆದುಕೊಂಡು ಹೋಗ್ತವೆ. ಜಾನುವಾರು ಏನು ಮಾಡ್ತದೆ, ಒಂದು ದನ, ಅದಕ್ಕೆ ಟೈಮಿಂಗಿಗೆ ಅದು ಹಟ್ಟಿಗೆ ಬರ್ತದೆ. ನಾನು ಆ ರೀತಿ ಇರಲಿಲ್ಲ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲವನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ನಾನು ಇವತ್ತು ಹೇಳ್ತೇನೆ ಏನಂದ್ರೆ, ಮನೆ ಮಠ ಅದೆಲ್ಲ ದೊಡ್ಡ ಸಂಗತಿಯೆಲ್ಲ ಕಳ್ಕೊಳ್ಳೋದು, ಭಗವಂತನ ಸಂಪರ್ಕ ಮತ್ತೆ ನಡತೆಯನ್ನು ಕಳ್ಕೊಂಡಿದ್ದೆ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ. ಆವಾಗ ನನಗೆ ಜೀವನೋಪಾಯ ಏನಾದರೂ ಬೇಕಿತ್ತು, ಏನಾದರೂ ನಾನು ಮಾಡಬೇಕಿತ್ತು.
ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಭಗವಂತ ಒಂದು ನನಗೆ ಆಶೀರ್ವದಿಸಿದರು ಎಂದು ಹೇಳ್ಬೋದು. ಆ ಆಯುಧವಾಗಿ ರೇಮಂಡ್ರನ್ನು ಬಳಸಿಕೊಂಡ್ರು. ರೇಮಂಡ್ ನನಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದರು. ಯಾವ ರೀತಿಯ ಸಹಾಯ ಅಂದರೆ, ಒಂದು ಅಮಲು ರೋಗಿಯ ಅಥವಾ ಒಂದು ಕುಡುಕನ ಯಾರೂ ಜವಾಬ್ದಾರಿ ವಹಿಸಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿಲ್ಲ. ಎಲ್ಲ ರೋಗಗಳ ಬಗ್ಗೆಯೂ ಕನಿಕರ ಉಂಟು. ಯಾಕಂದರೆ ವಿಶ್ವ ಆರೋಗ್ಯ ಸಂಸ್ಥೆ 1956 ಇಸವಿಯಲ್ಲಿಯೇ ಕುಡಿತ ಒಂದು ರೋಗ ಅಂತ ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡಿದೆ. ಆದರೆ ಒಂದು ಅಮಲ್ ರೋಗಿಯನ್ನು ಯಾವ ದೃಷ್ಟಿಕೋನದಲ್ಲಿ ನೋಡ್ತಾರೆ ಆ ವಿಚಾರಗಳನ್ನು ನಾನು ಇಲ್ಲಿ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ನನ್ನನ್ನು ಅದೇ ರೀತಿ ನೋಡ್ತಿದ್ರು. ಆದರೆ ರೇಮಂಡ್ ಮಾತ್ರ ನನ್ನನ್ನು ತುಂಬ ಒಂದು ಆತ್ಮೀಯವಾಗಿ ನನ್ನನ್ನು ನೋಡಿಕೊಂಡ್ರು. ಅವರ ಒಬ್ಬ ದೊಡ್ಡ ಉದ್ಯಮಿ ಇದ್ರು. ಅವರೊಂದಿಗೆ ನನಗೆ ಒಂದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಸೇರಿಸಿಬಿಟ್ರು. ಇವತ್ತು ನನಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದವರು ಇಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ, ಹಲವಾರು ನನ್ನ ಪರಿಚಯದವರಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಆ ಉದ್ಯಮಿಯ ಜೊತೆಗೆ, ಅವರು ದೊಡ್ಡ ಉದ್ಯಮಿ, ಇವತ್ತಿಗೂ ಅಲ್ಲಿ ನಾನು ದುಡಿತಾ ಇದ್ದೇನೆ. ನನಗೇನು 60 ವರ್ಷ ಆಯ್ತಲ್ಲ. ನಾನು ಹೇಳಿದೆ ಸಾಕು ನನಗೆ ಕೆಲಸ ಅಂತ ಹೇಳುವತ್ತಿಗೆ, ಆಲ್ಬರ್ಟ್ ನೀವು 2 ಗಂಟೆ ಆಫೀಸಿಗೆ ಬಂದರೆ ಸಾಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ರು. ಮೊನ್ನೆ ಸ್ವಲ್ಪ ಇನ್ನೂ ಜಾಸ್ತಿ ಆರೋಗ್ಯ ಸ್ವಲ್ಪ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಆಗುವಾಗ, ಸರ್ ನಾನು ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳುವತ್ತಿಗೆ ಫೋನಿಗೆ ಸಿಕ್ಕಿದ್ರೆ ಸಾಕು ನೀವು ಅಂತ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿ, ಕೆಲಸ ಮಾಡದವ್ರನ್ನ IT-BT ಕಂಪನಿಯಲ್ಲೆಲ್ಲ ಉಂಟು ಇದೆಲ್ಲ. ಕೆಲಸ ಮಾಡುವುದಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿಯಾದರೂ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಆದರೆ ಕೆಲಸದಿಂದ ತೆಗೀತಾರೆ. ಅಂಥದರಲ್ಲಿ ನನಗೆ ಒಂದು ಒಳ್ಳೆ ಏನು ಹೇಳ್ತೇವೆ ನಾವು, ನನಗೆ ಒಂದು ಉದ್ಯೋಗಸ್ಥರು ಸಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಉದ್ಯೋಗ ಮಾಡ್ತೇನೆ. ಇವತ್ತು ನಾನು ಮನುಷ್ಯನಾಗಿದ್ದೇನೆ. ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲೇ ಪ್ರತಿ ಸಾರಿ ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ತಿದ್ದೆ. ಭಗವಂತ ಇವತ್ತು ನನ್ನನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ನಾನು ಈ ರೀತಿ ಮಾಡುವುದರಲ್ಲಿದ್ದೇನೆ. ನನಗೆ ಸಾಧ್ಯವಾಗ್ತದೆ ಉಂಟು. ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರೆ, ಈ ವಿಚಾರಗಳು ಇವತ್ತು ಯಾಕೆ? ಇವತ್ತು ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಮ್ಮ ರೇಮಂಡ್ರ ದಿನ. ರೇಮಂಡ್ರು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಇದರ ಬಗ್ಗೆನೇ ತಮ್ಮ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಆ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಮಂಡಿಸಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಕತೆ ಬರೆದದ್ದಲ್ಲ ಅದು, ಅವರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಅಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ನಿಂತು ಮಾತಾಡ್ತಾನೆ ಆದರೂ ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣರು ಇವರು ರೇಮಂಡ್ರವರು. ನನಗೆ ತುಂಬ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಏನು ಒಂದು ಕುಡುಕನಿಗೆ ಯಾರು ಗ್ಯಾರಂಟಿ ನಿಲ್ತಾರೆ ಹೇಳಿ ನೋಡೋಣ? ಖಂಡಿತವಾಗಿ ಇಲ್ಲಲ್ಲ. ನನಗೆ ನಿಜವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಬರುವ ತನಕ ನಾನು ಏನು ಮಾತಾಡ್ಬೇಕಂತ ನನಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಬಟ್ ನೀವು ಬಾಯಿಗೆ ಬಂದದನ್ನು ಮಾತಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಬಾಯಿಗೆ ಬಂದದನ್ನು ನಾನು ಮೊದಲು ಮಾತಾಡ್ತಿದ್ದೆ. ಈಗ ನಾನು ಅದು ಅಲ್ಲದೆ ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಭಯನೂ ಆಯಿತು. ಧರ್ಮಾಧ್ಯಕ್ಷರು ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಏನು ಮಾತಾಡೋದಂತ. ಏನಿರಲಿ ಬಂಧುಗಳೇ, ಅವರು ಹೇಳಿದರು ನಮ್ಮ ಬಾಲ್ಯದ ಸ್ನೇಹಿತ ನಿನಗೆ ಏನು ಗೊತ್ತುಂಟು ಅಷ್ಟು ಮಾತಾಡು ಮಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ಅಷ್ಟು ಮಾತಾಡಿದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾನು ಇವತ್ತು ಅವರು ಕುಡಿತ ಜಯಿಸಲಿಲ್ಲ, ಇವತ್ತು ನನ್ನಲ್ಲಿ ನಾನು ಜಯಿಸಿದ್ದೇನೆ ಅಂತ ಖಂಡಾಖಂಡಿತವಾಗಿ ಇವತ್ತು ಹೇಳ್ತೇನೆ. ಈ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಬರೆದ ರೇಮಂಡ್ರವರಿಗೆ ನಾನು ಖಂಡಿತವಾಗಿ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ, ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೇನೆ. ಹಾಗೆಯೇ ಅವರ ಮುಂದಿನ ಜೀವನದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ಶಿಪ್ ಇನ್ನು ತುಂಬ ವಿಚಾರಗಳು ಉಂಟು. ನಾನು ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋದರೆ ತುಂಬ ವಿಚಾರಗಳುಂಟು. ಸಮಯದ ನಾನು ನೋಡಿಕೊಳ್ಬೇಕು. ಅದರಿಂದ ರೇಮಂಡ್ ಅವರು ನನಗೆ ತುಂಬ ಹತ್ತಿರದವರು. ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅವರು ಒಂದು ಮೈಲಿಗಲ್ಲಾಗಿ ನನಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ರೇಮಂಡ್ರವರೇ, ನಿಮಗೆ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನನಗೊಂದು ಅವಕಾಶ ಕೊಟ್ಟಿದ್ದಕ್ಕೆ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಇನ್ನೂ ಮುಂದಕ್ಕೆ ನಾನು ಇರಲು ಆ ಭಗವಂತ ಸಹಾಯ ಮಾಡಲಿ ಅಂತ ಬೇಡುತ್ತಾ, ನಿಮಗೂ ಹಾಗೂ ನಿಮ್ಮ ಧರ್ಮಪತ್ನಿ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಆ ಭಗವಂತ ಆಶೀರ್ವದಿಸಲಿ. ಹಾಗೆಯೇ ನಿಮ್ಮ ಮುಂದಿನ ಜೀವನ, ನಾನು ಆಯುಷ್ಯ ಬೇಡುವುದಿಲ್ಲ, ಇದ್ದಷ್ಟು ಆಯುಷ್ಯ ಒಳ್ಳೆ ಆರೋಗ್ಯಕರವಾಗಿ ಇರಲಿ ಅಂತ ಅವರಿಗೆ ಆ ಪರಮಾತ್ಮನಲ್ಲಿ ನಾನು ಬೇಡ್ತೇನೆ. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ಒಂದು ಒಳ್ಳೆ, ನಾನು ರೇಮಂಡ್ ಹತ್ರ ಒಂದು ಮಾತಿನೊಂದು ಬಾಕಿ ಉಳಿದಿದೆ ನನಗೆ. ಅವರು ಯಾವುದೇ ವಿಷಯವನ್ನು ಕೀಪ್ ಇಟ್ ಸಿಂಪಲ್,
ಎಷ್ಟೇ ದೊಡ್ಡ ವಿಚಾರ ಆಗಲಿ, ನಿನ್ನೆ ಒಂದು ನಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಮರಣ ಆಯಿತು, ನಾನು ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದೆ. ಓಕೆ ಆಯ್ತು ಅಲ್ಬಾರ್ದು, ಎಷ್ಟು ನಾವೆಲ್ಲ ಯಾವ ರೀತಿ ನಾನು ಗಡಿಬಿಡಿಗೊಳ್ತಿದ್ದೆ. ಆದರೆ ರೇಮಂಡ್ ಹೇಳಿದ್ರು, ಕೀಪ್ ಇಟ್ ಸಿಂಪಲ್, ಸರಳವಾಗಿ ತಗೋ. ಹಲವಾರು ವಿಚಾರಗಳನ್ನು ನನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಹಲವಾರು ಸಮಸ್ಯೆಗಳು ಬರುವತ್ತಿಗೆ, ಅವರಲ್ಲಿ ಹೋಗುವತ್ತಿಗೆ ಅವರು ಹೇಳಿದ ಮಾತು ಇದನ್ನೇ, ಸುಲಭವಾಗಿ ತಗೋ. ಎಲ್ಲವೂ ಮೋಡಗಳು ಉಂಟಲ್ಲ, ನೋಡು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ, ಆ ಮೋಡಗಳು ಕಳೆದು ಹೋದಾಗೆ ನಿನ್ನನ್ನು ಇದು ಕಳೆದು ಹೋಗ್ತದೆ. ಪ್ರತಿ ಒಂದು ಶಬ್ದಕ್ಕೆ ವಿರೋಧವಾದ ಉಂಟು, ಭಗವಂತನಿಗೆ ಉಂಟಲ್ಲ ಸೈತಾನ ಅಂತ. ಅದೇ ರೀತಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಶಬ್ದಕ್ಕೊಂದು, ರಾತ್ರಿ ಹಗಲು ನಿನ್ನ ಕಷ್ಟಗಳಿಗೆ ಒಂದು ಸಂತೋಷ ಇರಲೇಬೇಕಲ್ಲ ಅಂತ ಅಂಥದ್ದೊಂದು ಒಳ್ಳೆ ಮಾತು. ಅಂತ ಹಲವಾರು ಮಾತುಗಳನ್ನು ಅವರು ನನಗೆ ಹೇಳಿದ್ದಾರೆ, ಹಲವಾರು ನನ್ನ ಜೀವನಕ್ಕೆ ಸ್ಫೂರ್ತಿದಾಯಕ ಮಾತುಗಳನ್ನು. ಖಂಡಿತವಾಗಿಯೂ ನಾನು ಸಂತೋಷದಲ್ಲಿದ್ದೇನೆ. ಹಾಗೇನೆ ರೇಮಂಡ್ರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ, ಧರ್ಮಾಧ್ಯಕ್ಷರಿಗೆ ವಂದಿಸುತ್ತಾ ನಾನು ನನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೊನೆಗೊಳಿಸ್ತೇನೆ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. तुमची बोगना उसारल्या माने सालबट डी अल्मेडा तुमकां देव बरें करूं. रेमंड डिकुनाथाकडे हांणी बरयल्लो अ टीटोटलर्स ऑटोबायोग्राफी सोरो जिखलो ह्या बुकाचे मोखलीक करूंक विनंती करता. अदीक मनादीक दोतोर पीटर पाऊल साल्डाना हांचे लागीं तशेंच हांणी ह्या कार्यक्रमात तांचो संदेश दिवचे म्हणून विनंती करता. ಪ್ರಿಯರೇ, ಇದೊಂದು ವಿಶೇಷ ದಿನ. ರೇಮಂಡ್ರವರು 22 ಮಾರ್ಚ್ 1964 ಜನಿಸಿದ್ದರು. ನನಗಿಂತ ಸ್ವಲ್ಪ ದೊಡ್ಡವರು, 1 ತಿಂಗಳು. ಆದ ಕಾರಣ ದೊಡ್ಡವರಿಗೆ ನಮಿಸುತ್ತಾ, ದೊಡ್ಡ ಮನಸ್ಸಿನವರು ಕೂಡ ಅವರು, ವಿಶಾಲ ಹೃದಯದವರು. ಆ ವಿಶಾಲತೆಯನ್ನು ನಾನು ಈ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಕಂಡಿದ್ದೇನೆ. ನಾನೊಬ್ಬರ ಹತ್ರ ಕೇಳಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಸೊರೋಜಿಕ್ಲು ಅಂತ ಬರೆದಿದೆ ಅಲ್ವಾ, ಯಾವಾಗ ನೀವು ಕುಡಿಯಲು ಆರಂಭ ಮಾಡಿದ್ದು, ಯಾವಾಗ ಅದನ್ನು ಕೊನೆಗೊಳಿಸೋ? ಕುಡಿಯಲೇ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿದರು. ವೈನ್ ಕೂಡ ಕುಡಿಯಲಿಲ್ಲ, ಬಿಯರ್ ಕುಡಿಯಲಿಲ್ಲ, ಯಾವುದನ್ನು ನಾನು ಕುಡಿಯಲಿಲ್ಲ. ಆದ ಕಾರಣ ನಾನು ಜಯಿಸಿದ್ದು ಕುಡಿಯದೆ. ಅಂತೂ ಇಂದು ಆಲ್ಬರ್ಟ್ರವರು ನನಗೆ ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟರು, ಕುಡಿದೂ ಜಯಿಸಲಿಕ್ಕೆ ಆಗ್ತದೆ, ಆದ ಕಾರಣ ನೀವು ಕೂಡ ಕುಡಿಯಿರಿ. ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಶಕ್ತಿಯ ಮೇಲೆ ಅಲ್ಲ, ಭಗವಂತನ ಶಕ್ತಿಯ ಮೇಲೆ ನಿಂತು ಆ ಕೃಪಾವರದಿಂದ ನೀವು ಜಯಿಸಬೇಕು. ತುಂಬ ಮಂದಿ ಕುಡಿಯೋರಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ವೈನ್, ಈಗೆಲ್ಲ ಸಂಭ್ರಮಗಳಿಗೆ ಏನು ವೈನ್ ಕೊಡ್ತಾರೆ, ಕೆಲವರು ವೈನ್ ಅಲ್ಲ ಅದು, ಅದಕ್ಕೇನು ಬೇರೆ ಎಲ್ಲ ಕಲ್ಲರ್ ಎಲ್ಲ ಹಾಕಿ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ, ಪರವಾಗಿಲ್ಲ ಮಾಡಲಿ. ಅಂತೂ ಈ ಕುಡಿತದ ಚಟ ಒಂದು ರೋಗ ಅಂತ ಯಾವಾಗ ವರ್ಲ್ಡ್ ಹೆಲ್ತ್ ಆರ್ಗನೈಸೇಷನ್ ಅದನ್ನು ಡಿಕ್ಲೇರ್ ಮಾಡಿತೋ, ಅಂದಿನಿಂದ ಜನರ ಮನೋಭಾವ ಸಂಪೂರ್ಣ ಬದಲಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಲು ಸಾಧ್ಯವಿಲ್ಲ. ಅಂತೂ ನಾವು ಅನೇಕರ ಜೀವನದಲ್ಲಿ ದಾರಿದೀಪವಾಗಿ ಬದುಕಬಹುದು, ಅನೇಕ ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಬಹುದು. ಯುವಕರು ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಮತ್ತು ಕೆಲವರು ಯುವತಿಯರು ಕೂಡ ಇದ್ದಾರೆ. ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಮದುವೆ ಸಮಾರಂಭಗಳಿಗೆ ಹೋಗಿ ಉಳಿದ ಬಿಯರ್ ಬಾಟ್ಲಿಗಳಿಂದೆಲ್ಲ ತನ್ನ ಗ್ಲಾಸಿಗೆ ಹಾಕಿ, ಉಳಿದ ವಿಸ್ಕಿ ಬಾಟ್ಲಿಗಳಿಂದ ತನ್ನ ಗ್ಲಾಸಿಗೆ ಹಾಕಿ, ಕಾಕ್ಟೇಲ್ ಮಾಕ್ಟೇಲ್ ಎಲ್ಲ ಟೇಲ್ಗಳನ್ನು ಒಟ್ಟಿಗೆ ಮಾಡಿ ಕುಡಿಯುವವರು ಇದ್ದಾರೆ. ಆದ ಕಾರಣ ಸುಲಭವಾಗಿ ಯುವಕರು ಯುವತಿಯರು ಇಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಯಾರೂ ನೋಡುವಾಗ ನೋಡದಿರುವಾಗ ಇಂಥ ಚಟಗಳಿಗೆ ಬಲಿಯಾಗುವ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನನ್ನ ಆತ್ಮವಿಶ್ವಾಸದಿಂದ ಹಾಗೂ ದೇವರ ಕೃಪೆಯಿಂದ ನಾನು ಜೀವನವನ್ನು ಹೇಗೆ ಜಯಿಸಬಹುದು ಎಂಬುದರ ಒಂದು ಚಿಕ್ಕ ಕತೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಒಂದು ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನೋ ಅವರು MC ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದರು. ಅನೇಕ ಸಮಾರಂಭಗಳಿಗೆ MC ಆಗಿ ಮಾಸ್ಟರ್ ಆಫ್ ಸೆರೆಮನೀಸ್ ಅಂತ ಅವರನ್ನು ಕರೆಯುವಾಗ
ಕೆಲವು ಬಾರಿ ಈ ಆಲ್ಕೋಹಾಲ್ ಓಪನ್ ಬಾರ್ ಇದನ್ನು ಕೊಡುವಾಗ ಅವರು ರಿಯಾಕ್ಷನ್ ಪ್ರತಿರೋಧ ತೋರಿಸಿದ್ದುಂಟು. ಆದ ಕಾರಣ ಜನರು ಅವರನ್ನು ಸಂತೋಷದಿಂದ ಕರೆಯುವ ಬದಲು ಕರೆಯುವುದನ್ನು ಬಿಟ್ಟರು. ಅವರು ಕೂಡ ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಬಿಟ್ಟರು. ಒಂದು ವೇಳೆ ಈ ಕುಡಿತಕ್ಕಾಗಿ ನಾನು ಏನೂ ನನ್ನ ವೈಯಕ್ತಿಕ ನಿಲುವನ್ನು ತೋರಿಸದಿದ್ದರೆ ಇಂಥ ಕೆಲಸವನ್ನು ಕೊಳ್ಳುವುದು ಸೂಕ್ತವಲ್ಲ ಅಂತ ಕೆಲಸವನ್ನೇ ಬಿಟ್ಟರು. ಕುಡಿತವನ್ನು ಜಯಿಸುವುದು ಮಾತ್ರವಲ್ಲ, ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ನಾವು ಜಯಿಸಬೇಕು. ಜೀವನದಲ್ಲಿ ಮೌಲ್ಯಗಳು ಇರಬೇಕು, ನಮಗೊಂದು ಆದರ್ಶ ಬೇಕು, ನಮಗೊಂದು ಕನಸು ಇರಬೇಕು. ನನಸು ಮಾಡಲು ನಾನು ಎಲ್ಲಿ ಹೋಗುತ್ತೇನೆ, ನಾನು ಏನಾಗಬೇಕು, ನಾನು ಯಾಕೆ ಹೀಗೆ ಆಗಿದ್ದೇನೆ, ಇನ್ನು ಎಲ್ಲಿ ಹೋಗಬೇಕು ಎಂದು ನಮ್ಮಲ್ಲಿ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸರಿಯಾಗಿ ಇದ್ದರೆ ಎಂಥ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ಜಯಿಸಿ ಮುಂದೆ ಹೋಗಲು ಸಾಧ್ಯ ಇದೆ. ಒಂದು ಪ್ರಖ್ಯಾತ ಪುಸ್ತಕ ಇದೆ, ಒಬ್ಬ ಸೈಕ್ಯಾಟ್ರಿಸ್ಟ್ ನಾಜಿ ಹಿಟ್ಲರ್ ಅವರ ಈ ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಷನ್ ಕ್ಯಾಂಪ್ನಲ್ಲಿದ್ದ ವಿಕ್ಟರ್ ಫ್ರಾಂಕಲ್ನವರು ಬರೆದ ಪುಸ್ತಕ ದ ಮ್ಯಾನ್ಸ್ ಸರ್ಚ್ ಫಾರ್ ಮೀನಿಂಗ್. ಮನುಷ್ಯರು ತನ್ನ ಜೀವನದ ಅರ್ಥವನ್ನು ಕಂಡುಹಿಡಿಯುವಂಥ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಬರೆದ ಪುಸ್ತಕ. ಅದರಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ತತ್ವಜ್ಞಾನಿಯ ಒಂದು ಉಕ್ತಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅದರ ಪ್ರಕಾರ ಜನರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಅವರು ಹಾಕಿದ್ದಿಷ್ಟೇ: ವೈ ಡು ಯು ವಾಂಟ್ ಟು ಲಿವ್? ಇಫ್ ಯು ನೋ ದ ವೈ, ದೆನ್ ಯು ಕ್ಯಾನ್ ಬೇರ್ ವಿತ್ ಎನಿ ಹೌ. ಇಫ್ ಯು ನೋ ದ ವೈ, ನೀವು ಯಾಕಾಗಿ ಈ ಕಷ್ಟವನ್ನು ಸಹಿಸ್ತೀರೋ ಎಂಬುದು ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿದ್ದರೆ ಎಂಥ ಕಷ್ಟಗಳನ್ನು ದಾಟಲು ನಿಮಗೆ ಸುಲಭ ಆಗ್ತದೆ ಅಂತ. ಅದು ಕೂಡ ಮರಣದ ಎದುರು ನಿಂತು ಇಂಥ ಒಂದು ತತ್ವವನ್ನು ತನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಿ, ಏನೂ ಭರವಸೆ ಇಲ್ಲದವರ ಜೀವನದಲ್ಲಿ ಭರವಸೆಯನ್ನು ತುಂಬಿ ಹೊರಗೆ ಬಂದು ಈ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಅಲ್ಲಲ್ಲಿ ಚಿಕ್ಕ ಚಿಕ್ಕ ಕಾಗದದ ಚೂರುಗಳಲ್ಲಿ ಬರೆದು ನಂತರ ಅದನ್ನು ಪುಸ್ತಕವಾಗಿ ತಂದು ಇಡೀ ಲೋಕಕ್ಕೆ ಒಂದು ಆದರ್ಶ ಪುಸ್ತಕವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಮ್ಯಾನ್ಸ್ ಸರ್ಚ್ ಫಾರ್ ಮೀನಿಂಗ್. ಆ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಇದ್ದ ಈ ಉಕ್ತಿ ಸಾಧಾರಣ ಇವರಿಗೆ ಕೂಡ ಅನ್ವಯಿಸ್ಬೋದು. ಅವರಿಗೆ ಗೊತ್ತಿತ್ತು ನಾನು ಯಾಕೆ ಬದುಕಬೇಕು, ಯಾಕಾಗಿ ನಾನು ಇರಬೇಕು, ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಏನು ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು ಎಂಬುದು ಅವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ತಳವೂರಿತ್ತು. ತಾಯಿಯ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಪ್ರೇರಣೆ, ಅಣ್ಣನ ಹಾಗೂ ಇತರ ಮನೆಯ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರ ಪ್ರೇರಣೆ ಹಾಗೂ ಸಹಾಯ, ನಂತರ ಅದರ ಒಟ್ಟಿಗೆ ಇತರ ಧರ್ಮದವರು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಕಾನೂನನ್ನು ಕಲಿಯಲು ಒಬ್ಬ ಜೈನ ಸಹೋದರ ಜೈನ್ ಜೂನಿಯರ್ ಕಾಲೇಜ್ ಪ್ರಿನ್ಸಿಪಲ್ ಅವರಿಗೆ ಸಹಾಯ ಮಾಡಿದ್ದು, ಅದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಅಧ್ಯಾಯ ಇದೆ. ಲಾರಿಯನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ಮತ್ತೊಬ್ಬರು ಸಹಾಯ ಮಾಡಿದರು. ಹೀಗೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಲು, ಬೇರೆ ಬೇರೆ ಉದ್ಯಮಗಳನ್ನು ಮಾಡಲು ಪ್ರಯತ್ನ ಪಡುವಾಗ ಈ ಹಳ್ಳಿಯ ಊರಿನ ಎಲ್ಲ ಜನರ ಒಡನಾಟ, ಸಂಬಂಧ, ಸಹವಾಸ, ಸ್ನೇಹ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಬಳಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ತುಂಬ ಹೆಸರುಗಳಿವೆ ಈ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ. ತುಳು ಭಾಷೆ ಮಾತಾಡುವವರ ಹೆಸರು ಇದೆ, ಕೊಂಕಣಿ ಭಾಷಿಗರ ಹೆಸರಿದೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿದ್ಯಾವಂತರ ಕೂಡ ಹೆಸರಿದೆ, ಸಾಮಾನ್ಯ ಜನರ ಜೀವನ ಚಿತ್ರಣ ಕೂಡ ಇದೆ. ಹಳ್ಳಿಯ ವಿಚಾರ, ನೇಗಿಲು, ಪುಡ್ಕಾಯಿ, ಸುಂಟನ್, ಏನು ಒಬ್ಬ ಹಳ್ಳಿಯ ಸಾಗುವಳಿಗಾರ ಎಂಥ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಬಳಸ್ತಾರೋ ತನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ, ಆ ಶಬ್ದಗಳು ಇವೆ. ಯಾರಿಗೆ ಈ ಹಳ್ಳಿ ಜೀವನದ ಬಗ್ಗೆ ಏನೂ ಮಾಹಿತಿ ಇಲ್ವೋ ಅವರು ಈ ಪುಸ್ತಕ ಓದಿದರೆ ಒಂದು ಶಬ್ದಕೋಶವೇ ಸಿಗ್ತದೆ. ಆದ ಕಾರಣ ನಾವು ಎಲ್ಲರಿಂದಲೂ ಕಲಿಯಬಹುದು. ನಮ್ಮೊಬ್ಬರು ಮಾಸ್ಟರ್ ಇದ್ದರು, ವಿದ್ಯೆ ಕಲಿಯುವ ಜಾಣನಿಗೆ ಕೋಣನಿಂದ ಕಲಿಯಲು ಸಾಧ್ಯ ಅಂತ. ಇವರು ಕೋಣ ಮತ್ತು ಎತ್ತು ಮತ್ತು ನೇಗಿಲು ಮತ್ತು ಗದ್ದೆ, ಭತ್ತ ಎಲ್ಲದರ ಮೂಲಕ ತನ್ನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮೌಲ್ಯಗಳನ್ನು ಕಲಿತು ಅದನ್ನು ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನನಗೆ ಒಂದು ಅಧ್ಯಾಯದಲ್ಲಿ ಅದೇನೋ ಸ್ವಲ್ಪ ವಿಸ್ಮಯಕಾರಿ ಇತ್ತು. ಅವರೇನೋ ಮಾವಿನ ಮಿಡಿಗಳನ್ನು ಕೊಯ್ಯಲು ಮಾವಿನ ಮರಕ್ಕೆ ಹೇಳಿದಾಗ ಕೆಳಗೆ ಯಾರೋ ಪೊದೆಯಲ್ಲಿ ಒಂದಿಬ್ಬರು ಇದ್ದರು ಅಂತ. ಯಾರು ಅಂತ ಹೇಳಲಿಲ್ಲ, ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ರು ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳಲಿಲ್ಲ. ಅಂತೂ ಒಂದು ಮಿಡಿ ಕೆಳಗೆ ಬಿದ್ದಾಗ ಅವರು ಎದ್ದು ಹೋದದ್ದನ್ನು ನೋಡಿ
ಒಬ್ಬ ಗಂಡಸು ಒಬ್ಬರು ಹೆಂಗಸು ಇದ್ದದ್ದನ್ನು ನೋಡಿ ಅವರು ಏನು ಮಾಡಿದ್ದರು ಏನಾಯಿತು ಅಂತ ಯಾವುದು ನಾನು ಕತೆ ಹೇಳುವುದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಅಲ್ಲೇ ನಿಂತು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಡಿಸ್ಕ್ರೇಷನ್. ಚಿಕ್ಕ ಹುಡುಗನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಂಥ ಪ್ರಜ್ಞೆ, ಇತರರನ್ನು ನಾಚಿಕೆ ಪಡುವಂತೆ, ಒಬ್ಬ ವಿದ್ಯಾವಂತ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡುವಂತಹ ಮಾನ್ಯ ಅಂತ ಒಬ್ಬ ಉತ್ತಮ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ಜನರು ತಿಳಿದುಕೊಂಡವರು, ಅವರ ಒಂದು ಏನೋ ನ್ಯೂನತೆ ಇತ್ತು ಅಂತ ಕಂಡರೂ ನಾನು ಅದನ್ನು ಯಾರಿಗೂ ಹೇಳಲಿಲ್ಲ, ಅದನ್ನು ಗೌಪ್ಯವಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡಿದ್ದೇನೆ ಅಂತ ನನ್ನ ಹೃದಯದಲ್ಲೇ ಅಡಗಿಸಿ ಅಂಥ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಅವರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡವರು. ಆದ ಕಾರಣ ಉದಾರತೆ, ಪ್ರೀತಿಮಯ ಜೀವನ, ಎಂಥ ಮೋಡಗಳು ಬಂದರೂ ಅದರಲ್ಲಿ ಒಂದು ಬೆಳ್ಳಿಯ ಸರಿಗೆ ಕಾಣ್ತದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗೆ ಜೀವನದ ಅನೇಕ ಮೋಡಗಳು ಬಂದರೂ ಆ ಜೀವನ ಇನ್ನೂ ನಾವು ಚೆನ್ನಾಗಿ ನಡೆಸ್ಬೋದು ಎಂದು ನಮಗೆ ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಸಾಹಿತಿ ಕೂಡ ಅವರು ಚುಟುಕುಗಳನ್ನು, ಚಾರೋಳಿಗಳನ್ನು ಬರೀತಾರೆ. ಅನೇಕ ಸಾಹಿತಿಗಳನ್ನು, ಉತ್ತಮ ವ್ಯಕ್ತಿಗಳನ್ನು ಕೊಂಕಣಿ ಭಾಷೆ ಚೆನ್ನಕೇತ್ರ, ನಕ್ತಿರ ಅವರಿಗೆ ಒಂದು 50 ಜನರನ್ನು ಒಟ್ಟು ಮಾಡಿ V4 ಚಾನೆಲ್ ಮೂಲಕ ಪರಿಚಯ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅನೇಕ ಸಾಧನೆಗೈದವರಿಗೆ ಬಹುಮಾನ ಕೊಟ್ಟು ಪಿಂಗಾರದ ಸಂಸ್ಥೆಯ ಮೂಲಕ ಅವರ ಜೀವನವನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿದ್ದಾರೆ. ಆದ ಕಾರಣ ಒಂದು ಜೀವನ ನಿಜವಾಗಿಯೂ ಪ್ರೀತಿಮಯ, ಉದಾರತೆಯ ಹಾಗೂ ಸುಂದರವಾದ ಜೀವನ. ಅವರ ಪತ್ನಿ ನತಾಲಿಯಾ, ರಿಯಾನಾ, ರೆನಾಲಿಯಾ ಇವರ ಈ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಅವರು ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲೂ ಅತಿ ಉತ್ತಮ ಸಾಹಿತ್ಯವನ್ನು ನಮಗೆ ಕೊಡಲಿ, ದೇವರು ಅವರಿಗೆ ಆಯುರಾರೋಗ್ಯವನ್ನು ಕೊಡಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಈ ಪುಸ್ತಕ ಬರೆದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳಿ ಅಭಿನಂದಿಸಿ ನನ್ನ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೊನೆಗೊಳಿಸ್ತೇನೆ. ಹ್ಯಾಪಿ ಬರ್ತ್ಡೇ ಆ್ಯಂಡ್ ಕಾಂಗ್ರ್ಯಾಚುಲೇಷನ್ಸ್ ರಾಯ್ಮನ್. तुमच्या आशीर्वादित उतरांक आनी सहकारांक आमी सदांच ऋणी आसा. देव बरें करूं गवळी बापानो. आतां हांव विनंती करतां मानेस्त सैरांक तांणी मुखार येवन गवळी बापा तावन रेमंड डिकूनाची ऑटोबायोग्राफी प्रती आनी एक मोवाची बॉटल स्वीकार करीचे म्हणून विनंती करतां. पयल्यान पयले हांव मुखार आपयतां रेवरेंड फादर जेराल्ड लोबो, सुपिरियर एंड प्रेसिडेंट ऑफ डॉन बॉस्को हॉल, तशेंच सेंट एन्स प्रायरी. तशेंच हांव मुखार आपयतां रेवरेंड फादर रॉकी डिकोना, डेजिग्नेटेड प्रेसिडेंट ऑफ डॉन बॉस्को हॉल, मँगलोर. मानेस लुवी जे पिंटो हांणी मुखार येवचे विनंती करतां. तशेंच मानेस्त आल्बर्ट डी अल्मेडा, मानेस्त के वसंतराव तांणी मुखार येवन गवळी बापा तावन बुकाची प्रती स्वीकार करीची म्हणून हांव विनंती करतां. मानेस्त एलियास फेर्नांडीस आनी लिझी फेर्नांडीस तांणी मुखार येवचे आनी मोवाची बॉटल तशेंच बुकाची प्रती स्वीकार करीची म्हणून हांव विनंती करतां. ಚಂದ್ರಹಾಸ್ ಶೆಟ್ಟಿ ಅವರು ಕೂಡ ವೇದಿಕೆಗೆ ಬಂದು ಧರ್ಮಗುರುಗಳಿಂದ ಪುಸ್ತಕದ ಪ್ರತಿ ಹಾಗೂ ಹನಿ ಅಂತ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ವಿನಂತಿ ಮಾಡ್ತೇನೆ. हांव विनंती करता मानेस नवीन कुलशेखर हांणी मुखार येवन बुकाची प्रती स्वीकार करीची म्हणून विनंती करता. तशेंच आमचे सोवे आमकां सहकार दिले आमचे कुटुंबदार आनी इश्टमंत्र आसात. तांणी आतां नांवां आपयिल्ल्यांत तांणी मुखार येवन मंगळूर धर्मप्रांताच्या गवळी बापा तावन बुकाची प्रती स्वीकार करीची म्हणून हांव विनंती करता. लिओ आनी प्रेसिला डिकोना कॅनडा ते रेमंड डिकोनाचे व्हडले भाव जावन आसात. ते कारणांतर जावन हांगासर येवनात. तांच्या बदलाक तांच्या कुटुंबाची सुनीता डिसोजा हांगासर आसा. ताणें मुखार येवन बुकाची प्रती स्वीकार करीची म्हणून विनंती करता. तशेंच मार्क एंड झीना फेर्नांडीस रेमंड डिकोनाची व्हडली भयण जावन आसा. ती मार्गरेट डिसोजा रेमंड डिकोनाची भयण जावन आसा. व्हडली भयण जावन आसा. सेकंड व्हडली भयण म्हणून
फर्नांडीस तांणी मुखार येवन बुकाची प्रती स्वीकार करची. आमकां पयले हे बूक आमी पब्लीश करता म्हणटना आमकां पयले सहकार दिल्ली जावन आसात लॉरेटोची रॉबर्ट बापू आनी आयरी मावशी. मानेस रॉबर्ट एंड आयरीन डिसोजा लॉरेटो तांणी कुटुंबा समेत येजे म्हणून हांव विनंती करता. लियास एंड जॅनेट डिसोजा हांणी मुखार येवन बुकाची प्रती गवळी बापातान स्वीकार केलो. एडमंड एंड रिटा नोरोन्ना तांणी हांगासर आसात जाल्यार तांणी मुखार येवन प्रती स्वीकार करची. तशेंच जुलियाना रिचर्ड एंड सुनीता लोबो एंड फॅमिली मूडबिद्री हांणी कुटुंबा समेत गवळी बापातान बुकाची प्रती स्वीकार करीची म्हणून विनंती करता. स्टीवन कुएलो एंड फॅमिली लॉरेटो, सिप्रियन एंड प्रेसिल्ला डिसोजा एंड फॅमिली ताकोडे, जेसी बरेटो वालेन्शिया तशेंच लीना फर्नांडीस वालेन्शिया हांणी मुखार येवन प्रती स्वीकार कर. मानेस्त जॉसी एंड शार्लेट पिंटो किन्नीगोळी. ರೋಟೇರಿಯನ್ ಭಾಸ್ಕರ್ ರೈ ಕಟ್ಟ ಅವರು ಪತ್ರಕರ್ತ ಸಂಘದ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿದ್ದಾರೆ. ಪಿ.ವಿ. ಮೋಹನ್ ಅಂಡ್ ಶಾಂತಿ ವೆರೋನಿಕಾ ಮೋಹನ್. ಸಿ.ಎ. ಶ್ಯಾಮ್ ಭಟ್ ಅಂಡ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಹಾಗೂ ಶಂಕರ್ ಭಟ್ ಅಂಡ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ. ಹೆಲೆನ್ ಡಿ ಅಲ್ಮೇಡಾ ಮೂಡ್ಬಿದ್ರಿ, ಅರುಣ್ ಅಂಡ್ ಜೋವಿಟಾ ಡಿಸೋಜಾ ಅಂಡ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ, ಮೆಲ್ವಿನ್ ಡಿಕುನ್ ಅಂಡ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ವಾಮಂಚೂರ್, ಎಲ್.ಜೆ. ಫರ್ನಾಂಡಿಸ್ ವೇಣೂರ್, ಅಡಾಲ್ಫಸ್ ಡಿಸೋಜಾ ಉರ್ವಾ, ವಿನಯ್ ಕುಮಾರ್ ಅಂಡ್ ಶಬರಿ ವಿನಯ್ ಕುಮಾರ್ ರೈ, ऑल्विन बॅप्टिस्ट हिरगान तांणी मुखार येवन प्रती स्वीकार करची म्हणून विनंती करता. आर्विन आनी सुनीता हांणी मुखार येवन पामेला सांतोस तांणी मुखार येवन प्रती स्वीकार करूंक विनंती करता. रिचर्ड फर्नांडीस उडपी, प्रीतम जॉयल डिसोजा, शांती देसा वालेन्शिया तांणी मुखार येवन प्रती स्वीकार करूंक विनंती करता.